नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जबरदस्त असणार आहे कारण आज आपण बघणार आहोत की सर आम्ही डिप्लोमा करतोय किंवा आम्ही इंजिनिअरिंग करतोय तर आम्ही कोणती ब्रांच निवडावी। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न असेल आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांना जास्त हा प्रश्न सतवत असेल की आमच्या मुलासाठी आम्ही कोणती ब्रांच निवडू, कोणत्या ब्रांचला बेस्ट स्कोप आहे, फ्युचरमध्ये जबरदस्त स्कोप आहे। कारण बघा, पालक भरपूर दिवस झाले इकडे विचारपूस चालू आहे, तिकडे विचारपूस चालू आहे, काका, आत्या, मामा, पोऱ्या, दादा सर्वांना विचारून झालेला आहे की आम्ही आमच्या मुलासाठी कोणती ब्रांच निवडू। आणि बघा, पालकांना काळजी असते रे माझ्या बाळांनो, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पालकांना खूप काळजी असते की माझ्या मुलाने माझ्यापेक्षा खूप पुढे गेलं पाहिजे, आम्ही तर नाही करू शकलो पण आम्ही आमच्या मुलाला घडवू। ही सर्वात छोटीशी, एकदम छोटीशी अपेक्षा तुमच्याकडून त्यांना असते, बरोबर आहे। तर बघा, तर आज आपण ब्रांच सिलेक्ट कशी करावी, कोणकोणत्या गोष्टी आपण बघितल्या गेल्या पाहिजे, बरोबर आहे, त्या सर्व गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहे। तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊन जाईल, बरोबर आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल सर्व ब्रांचेस बद्दल मी डिटेल मार्गदर्शन करणार आहे, कोणाला काय काय स्कोप आहे आणि तुमच्यासाठी बेस्ट ब्रांच कोणती आहे, ठीक आहे ना। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या आणि डिप्लोमा रिलेटेड सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहील, ठीक आहे। चला, आणि हो, त्या अगोदर जर समजा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर बघा, आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला विनीत ट्युटोरियल नावाने, तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस एकदमच कमी किमतीत आणि उच्च क्वालिटी सोबत, उच्च दर्जासोबत आमचे चालतात, बरोबर आहे। चला तर बघा, त्यामध्ये मॅथ्स, इंग्लिश, केमिस्ट्री, फिजिक्स ऑल सब्जेक्ट प्रॉपर शिकवले गेलेले आहे, साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवलेले, मराठीचा तडका एकदम जबरदस्त आहे आणि बरेचसे विद्यार्थी आपल्या क्लासमधून टॉपर सुद्धा आलेले आहे, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1899 ला फक्त आपला कोर्स आहे फर्स्ट इयर मध्ये ऑल सब्जेक्ट, फर्स्ट सेमचे ऑल सब्जेक्टचा कॉम्बो फक्त 1899। आणि जर अजून काही डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता, ठीक आहे। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऍप्लिकेशनमध्ये एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये संपूर्ण सिलेबस तुम्हाला शिकवलेला आहे। त्यासोबतच तुम्हाला समजा पेपर, मागचे प्रिव्हियस इयर पेपर दिलेले आहे, तुमचं रिव्हिजन होते, क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री दिलेला आहे, फॉर्म्युलाच्या नोट्स फ्री दिलेल्या आहे, सर्व एमसीक्यू टेस्ट सिरीज जी एमएसबीटीची जे व्हेरी मोस्ट एमपी क्वेश्चन्स वगैरे आहे त्याची टेस्ट सिरीज सुद्धा या कॉम्बो मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळते। तर या सर्व गोष्टी एकदम छोटे, जास्त प्राइस नाही रे। आणि बघा, आमचं शिकवणं बघा, आणि बघा खास करून पालकांनो, तुम्ही एकदा बघा की आमचं शिकवणं कसं आहे। फ्री डेमो लेक्चर, फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे आपल्या ऍप्लिकेशनवर, एकदा जा, जर तुम्हाला आवडलं ना आमचं शिकवणं तरच तुम्ही परचेस करा, नाही तर करू नका रे, नाही तर करू नका। चला तर आजच्या आपल्या टॉपिककडे येऊया, आपल्या आजच्या विषयाकडे येऊया की सर भरपूर ब्रांचेस आहे, आम्ही कोणती ब्रांच निवडावी, कोणत्या ब्रांचला बेस्ट स्कोप आहे, तर आता आपण बघणार आहोत। तर सर्वात पहिले बघा, बरेचसे विद्यार्थी ही चूक करतात की माझ्या ताईने, माझ्या दादाने, माझ्या काकाने, माझ्या मामाने, माझ्या फुवाने, माझ्या जिजूने ही ब्रांच निवडली होती, आता त्यांना एवढे पॅकेज आहे, बरोबर आहे, मग मी पण त्याच ब्रांचला जातो, बरोबर आहे। तर असं करू नका, बरोबर आहे। पहिले तुमची आवड काय आहे, तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुमचा पॅशन काय आहे हे एकदा बघा। सर सर्वजण आम्हाला हेच सांगता, बघा एक मला सर्वात पहिले एक गोष्ट क्लिअर करून देतो, बरोबर आहे। आणि प्लीज पालकांनो, तुम्हाला सुद्धा एक सांगतो की तुमच्या मुलाची जी ब्रांच आहे ती तुमच्या मुलाशी डिस्कशन करूनच तुम्ही टाकायची, का? कारण बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का, की बघा सर्वात पहिले सांगतो, कोणतीही ब्रांच तुम्ही विद्यार्थ्याला घेऊन द्या, पहिले 1 ते 2 हप्ते त्याची शिव्या देण्यातच जाणार डायरेक्टली। म्हणजे शिव्या देणं म्हणजे बघा, इन द सेन्स मला असं म्हणायचं आहे की तो काय म्हणेल, का या ब्रांचला घेऊन ठेवलं, याच्याशी हीच ब्रांच चांगली आहे, त्याच्याशी तीच ब्रांच चांगली आहे। कारण बऱ्याचशा, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की आपल्यापेक्षा ही ब्रांच चांगली आहे, बरोबर आहे। तर बघा, सुरुवाती 10 ते 15 दिवस त्याला समजण्यासाठी लागेल, मे बी त्याला 2 महिने 3 महिने सुद्धा लागू शकतात, बरोबर आहे। आणि त्यानंतर बघा, तो तुमचं खापर जे आहे ना ते तुमच्यावर फोडेल। लक्ष द्या माझ्या मातापित्यांनो, सर्वांना लक्ष द्या, जर तुमच्या मुलाला जर समजा ती ब्रांच आवडली नाही, त्याला ती कठीण जाते, समजा यथाकदाचित असं तो व्हायला नको की बरेचसे विद्यार्थी बॅकलॉग लागतात आणि याचं खापर ते त्यांच्या आई वडिलांवर फोडतात, मोठ्या भाऊ बहिणीवर फोडतात की तुम्ही मला ही ब्रांच घ्यायला सांगितली होती, मला ही ब्रांच आवडत नाही, मला हे समजत नाही, त्यामुळे तुमचं वर्ष वाया जातं। आणि असे बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला घाबरवत नाहीये, मी रिअल कंडिशन सांगतोय। बघा कसं माहिती का, जे तुम्हाला चांगलं वाटेल, तुम्हाला ऐकायला आवडेल असं जर मी सांगत गेलो, मध्ये चुकीचं कराय ना, तर मलाच बघा व्ह्यूज मिळून जातील, मला लाईक मिळून जातील, पण कसं माहिती का, तुमच्या भवितव्यासोबत तुम्ही कुठेतरी खेळतोय असं मला वाटेल, बरोबर आहे। पण बघा, जे रिअल आहे ते तुम्हाला सांगतो। बरेचसे विद्यार्थी बघा, मी 9 वर्षापासून क्लासेस घेतो जळगावला, आपले ऑफलाईन क्लासेस वगैरे आहे, माझे बॅचेस जवळपास 100+ बॅचेस असतात माझ्याकडे, बरोबर, प्रत्येक बॅचमध्ये 100+ विद्यार्थी असतात। सांगायची गोष्ट अशी आहे की बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे त्यांना सांगतात की सर माझ्या आईने सांगितलं होतं म्हणून मी ब्रांच घेतली होती। तर बघा पालकांनो, तुमचं जे पण काही अपेक्षांचं ओझं आहे नक्की तुम्ही तुमच्या मुलावर लादा,
पण ब्रांच सोबत कॉम्प्रोमाइज करू नका. तर हे माझं पहिलं स्टेटमेंट आहे. विद्यार्थ्यांना जे आवडतंय भले त्यांना डिसाईड करा, तुम्ही मदत करा, त्याला तुम्ही समजावून सांगा की बाबा तू ही ब्रांच घे तर का घे, हे तुला आवड निवड आहे का, हे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मुलासोबत बोला. पहिले ही गोष्ट तुम्ही पहिले करा. मुलासोबत बसा, बाकी सर्वांना जाऊ द्या तिकडे. आणि एक तुम्हाला सांगतो, प्रत्येक ब्रांचला स्कोप आहे. असं एकही ब्रांच नाही त्याला स्कोप नाहीये, बरोबर आहे. प्रत्येक ब्रांचला स्कोप आहे, प्रत्येक ब्रांच मध्ये पैसा आहे, प्रत्येक ब्रांच मध्ये अपॉर्च्युनिटी आहे. सर्व ब्रांचेस मध्ये योग्य त्या इक्वल संधी आहे. असं नाही की कोणत्या ब्रांच मध्ये जास्त, कोणत्या ब्रांच मध्ये कमी, बरोबर आहे. चला, तर या गोष्टी समजून घ्या की प्रत्येक ब्रांच मध्ये स्कोप आहे, पण वेळ आहे की तुम्हाला योग्य ती ब्रांच निवडण्याची. तुमची आवड कोणती आहे. आणि बघा कसं असं माहिती का, आपल्या पॅशनला प्रोफेशन ज्याने बनवलं ना, तो आरामात पुढे जातो. बघा, तुम्हाला जस्ट छोटंसं, सॉरी थोडंसं मध्ये इंटरप्शन करतो. बघा, व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण प्लीज खूप माहितीपूर्ण होईल रे. तुम्हाला हा कन्सल्टन्सी, हा पेड कन्सल्टन्सी, ज्या विद्यार्थ्यांकडून मी पैसे घेतो ना, त्यांना या सर्व इन्फॉर्मेशन मी त्यांना देतो, पण आज सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. तर व्हिडिओ लंबा होईल, पण बघा, थोडासा वेळ काढून नक्की बघा. तुम्हाला कुठेच जायची गरज पडणार नाही. मी डिप्लोमाच्या 6च्या 6 सेमिस्टर टॉपर आहे. इंजिनिअरिंगला मी युनिव्हर्सिटी टॉपर, गोल्ड मेडलिस्ट आहे, बरोबर आहे. आता विषय असा आहे की मी जवळपास आतापर्यंत 9 ते 10 इंटरव्ह्यू क्रॅक केले. मला खूप चांगल्या पॅकेजची ऑफर वगैरे आले, पण मी नाही गेलो. मला टीचिंग आवडतं, मी टीचिंग करतोय. माझं 11th-12thला मी विद्यार्थ्यांना शिकवतो, GEE नीटच्या पोरांना घडवतो, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना घडवतो, आपलं ऑल ओव्हर महाराष्ट्र मी विद्यार्थ्यांना घडवतो. मला त्याच्यात खूप जास्त आनंद आहे, खूप जास्त आनंद आहे. ठीक आहे ना. चला असो, तर सांगायचा हेतू हा आहे की तुमच्या पॅशनला प्रोफेशन बनवा. तुम्हाला काय आवडतं हे खूप महत्वाचं आहे. कारण बघा, आता तुमचं वय किती असेल, 16 वर्ष, बरोबर आहे. जे 12वी नंतर पाहत असेल त्यांचं असेल 18 वर्ष, बरोबर आहे. पण तुम्हाला तुमच्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत तेच काम करायचंय. तुम्हाला बघा, तुम्ही जोपर्यंत रिटायर होत नाही, आता रिटायर तुम्ही होशाल 60व्या वर्षाला, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यातले जवळपास 40 वर्ष, काय 40 वर्ष त्या ब्रांचमध्ये घालायची आहे जी तुम्हाला आवडतच नाही. मग मला सांगा, काही फायदा आहे का? तुमच्या आयुष्यातले 40 वर्ष म्हणजे बघा, अर्ध आयुष्य, अर्ध नाही, आता काय तुम्हाला बघितलं असेल, सांगता येत नाही आयुष्यात काय नाही, बरोबर आहे. तर तुमच्या आयुष्याचं जवळपास तुम्ही बघू शकता, अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य तुम्हाला त्या ब्रांचमध्ये घालवायचं आहे, त्या ब्रांचमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. तर ती ब्रांच आपली आवडतीची असली पाहिजे, असं मला वाटतं. मला सॅप, बघा, सिमेन्स नावाची कंपनी, तिथून मला मस्त छान खूप मोठ्या पॅकेजची ऑफर आली होती, पण मी नाही गेलो. अरे, आपली मेकॅनिकल ब्रांच मला खूप आवडते, खूप प्रिय आहे. मला आवडतं बेटा इंजिन सोबत खेळायला आवडतं. मला आवडतं बेटा गाडीचे पार्ट कसे वर करतात. मला आवडतं बेटा एसी कसा चालतो. मला आवडतं बेटा की फ्रीज कसं चालतं. मला खरंच आवडतं की थर्मल पॉवर प्लांट कसा चालतो. मला खरंच आवडतं की एनर्जी कशी जनरेट होते. मला खरंच आवडतं रोबोटिक्स कसे असतात. मला खरंच आवडतं की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कशी असते. मला खरंच आवडतं की व्हेकल कशा डिझाईन होतात. मला खरंच आवडतं डिझायनिंग, अनालिसिस, रिसर्च. बघा, समजतंय मला काय म्हणायचंय. माझ्या भावना तुम्ही समजून घ्या. बघा, मी खूप जास्त ओव्हर ऍक्टिंग नाही करत आहे. मला फक्त असं वाटतं की माझ्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि हे एक माध्यम आहे रे, हे एक माध्यम आहे. ठीक आहे ना. चला असो, तर मला असं म्हणायचं की आवड, योग्य ती आवड तपासा. आणि हा, जर विद्यार्थी म्हणत असेल की मला ड्रॉइंग येतं, मग मी सिव्हिलला जातो. अरे, असं नसतं रे बाबा. ड्रॉइंग ही वेगळी गोष्ट आणि आर्किटेक्चर, बिल्डिंग प्लॅनिंग ही एक वेगळी गोष्ट आहे. तर मी आज तुम्हाला सर्व ब्रांचेस बद्दल पूर्ण माहिती देणार आहे. कारण मी ऑल ओव्हर महाराष्ट्र भरपूर ठिकाणी, भरपूर ऍज अ गेस्ट म्हणून जातो. करिअर, बघा, तुम्हाला वाटेल की बाबू या पोराचं वय काही नाही. बघा, वय काय आहे ते मॅटर नाही करत. समोरचा व्यक्ती किती झिजला त्या गोष्टीमध्ये हे मॅटर करतं. माझा आज समजा डिप्लोमा झाला, डिप्लोमा मी ऑल सेमिस्टर टॉपर होतो, इंजिनिअरिंगला मी टॉपर होतो, MBA माझं झालेलं आहे, MTech माझं झालेलं आहे, बरोबर आहे. आता मी PhD पण करणार आहे, BSc ला पण ऍडमिशन वगैरे घेऊन ठेवले. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये माझं आहे. आणि जवळपास मी प्रधानमंत्री जीवन कौशल्य योजनाचे 17+ कोर्सेस मी केलेले आहे. प्लस PLC, SCADA, नंतर इंडस्ट्रियल ऑटोमेशन, त्याच्यानंतर जर AutoCAD, CATIA, क्रिओ, इन्व्हेंटर, PLC, ANSYS, या सर्व मी भरपूर सारे कोर्सेस मी करून घेतलेले बेटा. का? कारण मला शिकायची खूप जास्त आवड आहे. तर मी करत राहतो. आणि आयुष्यभर मी शिकतच राहणार, मी शिकत राहणार आहे. कारण आयुष्यभर माणसाला शिकावंच लागतं. ठीक आहे ना. चला असो, तर सांगायचा हेतू आहे की पॅशनला प्रोफेशन बनवा. हा माझा पहिला पॉईंट होता. तर पहिला पॉईंट तुम्हाला सर्वांना क्लिअर झाला असेल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट, सर, आता बरेचसे विद्यार्थी असं झाले की सर, आम्हाला नाही माहित हो सर की आम्हाला आमचं पॅशन काय आहे. आम्हाला खरंच नाही माहित सर की आमची आवड काय आहे, आम्ही कोणती ब्रांच घ्यावी, आम्हाला खरंच नाही समजत. बघा, असे पण काही असतात की ते काय म्हणतात की तुम्ही मला जिथे टाकशाल ना, ते माझं आवडतीचं बनून जाईल. बघा, येतंय का लक्ष तुम्हाला सर्वांना? बघा, बरेच जण असं म्हणतात की सिंपलशी गोष्ट आहे की तुमची जर एखादी आवड निवड नसेल ना, तर ज्याच्यात तुम्ही पडत आहात ना, त्याला तुमची आवड निवड बनवून घ्या. त्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करा ज्याच्यावर तुम्ही पडणार आहात. ठीक आहे ना. तर असं पण काही जणांचं असतं. तर बघा, ब्रांच सिलेक्ट करताना सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं पॅशन बघा.
तुमची आवड काय आहे ते बघा आणि असं विचार करून चला की यार अशी कोणती फील्ड आहे की ज्यामध्ये मला 1-2 वर्ष पगार बी नाही दिला, पगार पण नाही दिला तरी सुद्धा मी 1-2 वर्ष आरामात काम करेल, मस्त एकदम फुल्ली एन्जॉय युक्त मी काम करेल. अशी कोणती फील्ड आहे का? त्या फील्डला अनालिसिस करा आणि ती फील्ड तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे सुद्धा बघा. नाहीतर बघा बऱ्याच जणांचा बॅकग्राऊंड काय असतो, काहींना पाहिजे आहे गव्हर्नमेंट जॉब आणि ते म्हणतात की मला तर आयटी मध्ये जायचं. अरे बाबा, आयटीला गव्हर्नमेंट जॉबसाठी खूप कमी संधी आहे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे आहे तर तुम्ही कोर ब्रांचेसकडे जाऊ शकता. इलेक्ट्रिकल झालं, मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं. मेकॅनिकल बेस्ट ब्रांच आहे डायरेक्टली गव्हर्नमेंट जॉबसाठी. एक सांगतो, जर तुम्ही एसटी कॅटेगरीतले असाल बरोबर आहे आणि तुमच्याकडे व्हॅलिडिटी वगैरे सर्व काही प्रॉपर असेल तर तुम्हाला खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी. येते का लक्षात तुम्हाला? आणि हो बघा, मी असं तुमची पहिलेच माफी मागतो डायरेक्टली कान पकडून. मी खरंच सांगतो डायरेक्टली की बरेचसे कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी असतात ना, जे हुशार आहे, ज्यांना खूप चांगले पर्सेंटेज पडले आहे 10वीला बरोबर आहे. आता बघा कॅटेगरीमध्ये काय असतं, त्यांचा कोटा असतो बरोबर आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा कोटा असल्या कारणाने बरेचसे खूप कमी विद्यार्थी असे असतात की ज्यांना खूप जास्त पर्सेंटेज पडतात, ते खूप जास्त हुशार असतात. मग त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी ज्यांची कॅटेगरी आहे, तुम्हाला बेनिफिट आहे, तर तुम्ही तो फायदा उचला. तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरकडे जा, तुम्ही कोर ब्रांचेस निवडा, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल बरोबर आहे. यापैकी एक निवडा. अरे गव्हर्नमेंट जॉबची चान्सेस एकदम पद्धतशीर होऊन जाईल. कारण तुम्हाला खरंच सांगतो की बघा, तर समजा तुम्ही एखादी ब्रांच निवडत आहात बरोबर आहे, एखादी ब्रांच तुम्ही निवडत आहात आणि त्या ब्रांचमध्ये बघा, त्या ब्रांचमध्ये समजा 2 मिनिटं. आता त्या ब्रांचमध्ये विषय असा आहे, लक्ष द्या. समजा बघा, तुमची समजा एससी आहे, तुमची समजा एसटी आहे. ओबीसी आणि ओपन कसं होऊन गेलं माहिती आहे का की मेरिट जवळपास सेम लागतं. तर बघा मी तुम्हाला सांगतो, ओपन, ओबीसी आणि कॅटेगरीमध्ये एससी, एसटी, व्हीजे, एनटी हे डिपेंड करतं बरोबर आहे. चला सो या कॅटेगरी करता तो ओपनचा जर समजा 100 मार्काचा गव्हर्नमेंट जॉबसाठी पेपर झाला, तो ओपन वाल्यांसाठी जर समजा कट ऑफ लागत असेल समजा 80 मार्कांचा, तो ओबीसी वाल्यांसाठी लागतो जवळपास 75 मार्काचा. तेच समजा एससी एसटी वाल्यांसाठी लागतो जवळपास बघा, एससी एसटी वाल्यांसाठी लागतो डायरेक्टली 60 मार्कांच्या आसपास किंवा 60 मार्कांपेक्षा सुद्धा कमी कट ऑफ लागतो. येतंय का? माझी एक फ्रेंड होती, त्यावेळेस कट ऑफ लागला होता फक्त 4 मार्कांचा, 100 पैकी 4 मार्कांचा मुलींसाठी. बघा बऱ्याचशा मुली म्हणतात की आम्ही जाऊ द्या, आम्ही काही करत नाही मेकॅनिकल, आम्ही काही करत. अरे मेकॅनिकल करत नाही का? मुली मेकॅनिकल मॅक्सिमम करत नाही, त्यामुळे मुलींचा कोटा जो असतो तो रिकामा पडतो. त्यामुळे मुलींचा कट ऑफ 100 पैकी फक्त 4 मार्कांचा लागला होता. कारण मेकॅनिकल मला मुली जात नाही. तुम्ही बघितलं असेल, मॅक्सिमम ज्या हुशार मुली त्या कॉम्प्युटर आयटीकडे पडतात आणि ज्या मीडियम पोरे त्या सर्व जातात तुमचा इलेक्ट्रिकलला, सिव्हिलला वगैरे अशा ब्रांचेस, इलेक्ट्रॉनिक्सला वगैरे जातात. आणि एकदमच समजा ज्यांचा कुठे लागतच नाही, मग ते मेकॅनिकलमध्ये एकदमच कमी मुली येतात. तुम्ही बघितलं असेल. म्हणजे एखादी हुशार मुलगी आहे, जिच्यासोबत कॅटेगरी पण आहे बरोबर आहे, कॅटेगरी पण आहे, हुशार पण आहे आणि ती जर मेकॅनिकलला चालली गेली तर मेकॅनिकलला जास्त मुली ऍडमिशन घेत नाही, त्यामुळे तिच्यासाठी कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे. मग तिला इझिली गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो, ती पहिल्यापासून त्यानुसार चालू शकते. समजतंय का मला काय म्हणायचं ते? तर हा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही तुमच्या डोक्यात ठरवून चला. समजतंय का मला काय म्हणायचंय? तर बघा, कॅटेगरी सुद्धा मॅटर करते. ठीक आहे ना, कॅटेगरी असेल तर तुम्ही कोर ब्रांचेस निवडायला पाहिजे असं मला वाटतं. मेकॅनिकल ब्रांच मायबाप ब्रांच आहे बाळांनो, मायबाप ब्रांच आहे. बघा तुम्ही बघितलं असेल, मेकॅनिकलवाला कुठेही जाऊ शकतो, काहीही करू शकतो. इंजिनिअरिंगचं हे तत्व आहे. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल हे व्यक्ती कुठेही सर्व्हाइव्ह होऊ शकता, कोणत्याही फील्डमध्ये काम करू शकता. हे सर्वात जास्त खासियत आहे. मेकॅनिकलवाला तर खासियत तुम्ही बघितलं असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाला कोणताही विषय कसंही शिकवू शकतो डायरेक्टली. मी तुम्हाला सांगतो, माझ्या ज्या वर्गातले जे मित्र होते ना, मॅक्सिमम विद्यार्थी जे आहे ना, ते आयटी सेक्टरमध्ये वर्क करतात. समजतंय का मला काय म्हणायचंय? माझे भरपूर सारे मित्र आहेत जे गव्हर्नमेंट जॉबला लागलेले, ज्यांनी IBPS PO क्रॅक केलेली, बँकिंगच्या एक्झाम त्यांनी क्रॅक केलेल्या, मेकॅनिकल असून बरं. त्यानंतर माझे बरेचसे असे मित्र आहे की जे आज सुद्धा एकदम जबरदस्त असे बिझनेस करताय. म्हणजे बघा, हे जे इंजिनियर लोक राहतात ना, हे कुठेही कसे सर्व्हाइव्ह करून घेतात ऍज कम्पेअर टू बाकीचे जे विद्यार्थी असतात ना, BCA BSc वाले. मी असं त्यांच्याबद्दल वाईट नाही बोलत आहे, पण सांगतोय कारण इंजिनिअरिंग माणसाला परिपक्व बनवते, तुम्हाला प्रॉपर कशा वेने चालायचं हे शिकवते, कमीत वेळेत जास्तीत जास्त गोष्टी कशा करायच्या हे तुम्हाला इंजिनिअरिंग शिकवते, अशा प्रकारे घडवते तुम्हाला इंजिनिअरिंग. येतंय का लक्षात तुम्हाला? तर इंजिनिअरिंग खूप छान लाईफ रे, तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं त्यांनी डिप्लोमा केलेला कधीही चांगला असं मला वाटतं. ठीक आहे ना? चला असो. तर या गोष्टी पण तुम्ही बघा ब्रांच बद्दल. तर मी तुम्हाला सांगितलं. दुसरा नंबरचा पॉईंट माझा काय होता की जर तुम्हाला काही पॅशनच नसेल, तुम्हाला काही आवडत नसेल, तर तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज ब्रांच निवडू शकता बरोबर आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे का? हो,
जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे, कोर ब्रांचेस निवडायला पाहिजे, हे तुम्हाला सांगितलं. चौथी गोष्ट, जर तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये एमएनसी कंपनीमध्ये जॉब करायचा असेल, तुम्ही कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे या ब्रांचेस वगैरे निवडू शकता. समजतं मला काय म्हणायचंय? तर यानुसार तुम्ही सुद्धा वर्गीकरण करू शकता. आता मी प्रत्येक ब्रांचमध्ये काय काय डिमांड आहे सर्व तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो. ठीक आहे ना? चला आता बघा, एक मेकॅनिकल आहे, माय बाप ब्रांच आहे, माय बाप डायरेक्टली. बघा थोडी कठीण आहे, डिफिकल्टी लेवल सर्वात जास्त कठीण असेल तर ती मेकॅनिकल ब्रांच आहे. खोटं नाही बोलत. का खोटं नाही बोलत? ठीक आहे ना? चला असं कसं आहे, खोटं बोलून पाप लागेल. ठीक आहे. त्यानंतर सिव्हिल 2 नंबर. बघा जर समजा सर्वात टफ ब्रांच बघितलं तर मेकॅनिकल आहे, 2 नंबर इलेक्ट्रिकल ब्रांच आहे. टफ म्हणायला गेलं तर बघा, टफ कोणती गोष्ट नसते. टफ केव्हा असते माहिती का? ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही, ती ब्रांचेस जर तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला जबरदस्ती त्या ब्रांचमध्ये घुसवून दिलंय, तर तुम्हाला कोणती गोष्ट जडच वाटणार आहे ना. समजतंय का मला काय म्हणायचंय? तर त्यामुळे सांगतो, मेकॅनिकल ही ब्रांच जबरदस्त आहे, पण व्हास्ट आहे, खूप मोठी ब्रांच आहे. त्यामुळे विषय सुद्धा खूप जास्त, सर्वात जास्त विषय असेल तर ते मेकॅनिकल ब्रांचला. तुम्ही बघून घ्या, सर्व काही बघून घ्या. सर्वात जास्त विषय असेल तर मेकॅनिकल ब्रांच, 2 नंबर इलेक्ट्रिकल ब्रांच, 3 नंबर सिव्हिल ब्रांच. आणि इलेक्ट्रॉनिक्स झालं, कॉम्प्युटर झालं, आयटी झालं, नंतर मग तुमचं समजा झालं एआय आणि डाटा सायन्स झालं, मेकॅट्रॉनिक्स झालं, ऑटोमोबाईल झालं, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग झालं, केमिकल इंजिनिअरिंग झालं. तर या छोट्या छोट्या ब्रांचेस, एवढं खूप जास्त व्हास्ट नाहीये, खूप जास्त मोठ्या नाहीये ब्रांचेस. समजतंय तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? चला, तर प्रत्येक ब्रांच बद्दल आता आपण डिटेलमध्ये बोलून घेऊ. ठीक आहे ना? चालेल ना? हो सर, चालेल. द स्कोप ऑफ ईच ब्रांच, तर प्रत्येक ब्रांचचा स्कोप कुठे कुठे असेल, आता हे थोडंसं आपण समजून घेऊ. ठीक आहे ना? चला असो, तर पहिली जी ब्रांच आहे ती आहे तुमची मेकॅनिकल ब्रांच, माझी सर्वात फेवरेट. आणि बघा, मला आजपर्यंत कधीच रिग्रेट झालं नाहीये की यार मी मेकॅनिकलच का केली. मला कधीच पश्चाताप झाला नाही आयुष्यात. डायरेक्टली मी खूप सुखी डायरेक्टली मेकॅनिकलमध्ये. का? कारण बघा, आता मेकॅनिकलमध्ये जर घ्यायला गेलो ना, तर पहिले तुम्ही हे समजून घ्या की प्रत्येक ब्रांचमध्ये कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला शिकायचे. बघा, बऱ्याच वेळा असं पण असतं बरं की तुम्हाला त्या सब्जेक्टवर प्रेम व्हायला लागतं, ते सब्जेक्ट तुम्हाला आवडायला लागतं, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला आवडतं ना ते सब्जेक्ट, तर नक्की तुम्ही ती ब्रांच वगैरे घेऊ शकता. ठीक आहे ना? तर सर्वात पहिली ब्रांच आहे आपल्याकडे मेकॅनिकल ब्रांच. आता मी तुम्हाला सर्व डीपली सांगणार आहे. प्लीज पॅरेंट्स, प्लीज विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल, प्लीज यार, प्लीज समजून घ्या यार. आणि बघा, हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाहीये. ठीक आहे ना? चला असो, बघा हे तुमच्यासाठीच आहे. आणि हो, एक सांगतो मेकॅनिकल वाल्यांसाठी आपले सर्व ऑनलाईन क्लासेस सर्व अवेलेबल आहे. आपल्या जा तुम्ही एकदा ॲप्लिकेशन बघा. तुम्हाला जबरदस्त फायदा होईल. अरे बघा बघा, तुमचं माझं शिकवणं बघा. मी प्रत्येक गोष्ट तोडून, मोडून ॲनिमेशन सोबत सर्व काही एक्सप्लेनेशन करतो, बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट 4 वेळा. असं होणारच नाही की विद्यार्थ्याला डाऊट येईल, याची गॅरंटी आपली डायरेक्टली. अरे बघा रे, आणि पॅरेंट्स तुम्ही सुद्धा बघा. आमचे फ्री डेमो लेक्चर बघा. YouTube चॅनल आपलं विनीत ट्युटोरियल नावाचं YouTube चॅनल पण आहे आपलं, बरोबर आहे. त्यावर सुद्धा फ्री डेमो लेक्चर टाकले, किंवा आपल्या जा तुम्ही ॲप्लिकेशनवर जा, त्या ठिकाणी बघा. बघा, बघा, जाऊ दे, तो विषय नंतर जाऊ दे. ॲडव्हर्टाइजमेंट नका करावं सर, आम्हाला सांगा. चला, मेकॅनिकल ब्रांच. तर प्रत्येक विषयाचे आपण 5 पैलू बघू. पहिले सिलेबस कोणकोणता आहे, सब्जेक्ट कोणकोणते शिकायचे. दुसरी गोष्ट, ती डिफिकल्टी लेव्हल काय आहे. तिसरी गोष्ट, कोणत्या विद्यार्थ्यांनी ही केली पाहिजे. चौथी गोष्ट, फ्युचर स्कोप काय असेल. आणि पाचवी गोष्ट, जॉब बी मिळेल का, पैसा मिळेल का. चला ठीक आहे. तर पहिली गोष्ट काय की मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सिलेबस काय काय आहे, सब्जेक्ट काय काय आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला शिकावं लागतं मेकॅनिक्स, सॉम, टॉम, एफएम, डॉम. अरे हे काय विषय काय सर. बघा, तर सर्वात पहिले की एखादं स्ट्रक्चर कसं असतं, फोर्स काय असतो, एखाद्या बॉडीवर फोर्स पडला त्याचे काय काय इफेक्ट होऊ शकतात, बरोबर आहे. मशीन्स कशा वर्क करतात, वेगवेगळ्या मशीनचे मेकॅनिझम कसे असतात, त्याच्यामध्ये काय असतं, कोणकोणते एलिमेंट्स असतात, कोणकोणते पॅरामीटर असतात. नंतर आपल्या गाडीचं इंजिन जे असतं ना, इंजिन, ते इंजिन कशा प्रकारे चालतं. पेट्रोल इंजिन, पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या कशा चालतात, डिझेलवर चालणाऱ्या गाड्या कशा चालतात, लिक्विड एलपीजी सिलेंडर, सीएनजी याच्यावरच्या गाड्या कशा चालतात. त्यानंतर गाड्यांची डिझाईन कशी असते, स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यामध्ये इंजिन कशा प्रकारे वर्क करतं, गिअर बॉक्स कशा प्रकारे वर्क करतो, क्लच कसा वर्क करतो, ऍक्सिलेटर कसं वर्क करतं, ब्रेकिंग सिस्टीम कशा असतात, डिस्क ब्रेक, ड्रम ब्रेक, लिप स्प्रिंग, सस्पेन्शन सिस्टीम या कशा प्रकारे वर्क करतात. या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायच्या आहे. त्यासोबत आपल्या घरातला एसी कशा प्रकारे वर्क करतो, मध्ये काय चालतो, तो थंडा थंडा इफेक्ट कसा देतो, नंतर फ्रीज कशा प्रकारे वर्क करतं, आपलं रूम हीटर कशा प्रकारे वर्क करतं. त्यासोबतच आपला थर्मल पॉवर प्लांट, जिथून आपली इलेक्ट्रिसिटी येते ना, ट्रान्समिशन सिस्टीम बघा, इलेक्ट्रिसिटी येते, तर इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होते. अरे पाण्याला गरम केला तर कोळशाला जाळलं जातं, पाण्याला गरम केला तर पाण्याची वाफ तयार केली जाते, या वाफेला टर्बाईनच्या पात्यावर टाकलं जातं, मग टर्बाईनचे पाते गोल गोल फिरतात, मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. मग इलेक्ट्रिसिटी आपल्यापर्यंत येते कशी, ट्रान्समिट कशी होते, कोण किती एनर्जी वापरतं, वेगवेगळे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस काय आहे, वाइंड मिल कशी वर्क करते, सोलर पॉवर प्लांट कसा वर्क करतो, थर्मल पॉवर प्लांट कसा करतो, न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो एकदम खतरनाक आहे, न्यूक्लिअर एनर्जी ती कशा प्रकारे वर्क करते. या सर्व गोष्टी आपल्याला या मेकॅनिकल ब्रांच मध्ये शिकायच्या आहे. त्यानंतर डिझाईन म्हणजे काय, सॉरी,
की एखाद्या मशीनची डिझाईन कशा प्रकारे केली जाते, त्याची डायग्राम कशी, स्ट्रक्चरल डायग्राम अनालिसिस, लेथ मशीन कशी वर्क करते, मिलिंग मशीन कशी वर्क करते, ड्रिलिंग मशीन कशी वर्क करते, लेझर मशीन कशी वर्क करते, वेल्डिंग काय असतं, वेल्डिंगचे प्रकार किती किती आहे, त्यानंतर कटर, ड्रिलिंग कटर, मिलिंग कटर हे कशा प्रकारे वर्क करतात, म्हणजे इंडस्ट्री बद्दल सर्व काही आपण शिकतो. मग एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या याच्यामध्ये क्वालिटी कशी चेक केली जाते, क्वालिटी चेक करताना कोणकोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो, प्रत्येक प्रेशर, टेम्परेचर, नंतर आपलं समजा व्हेलॉसिटी, फ्लो, या सर्व गोष्टींना कशा प्रकारे मेजर केला जातं, त्यानंतर पाण्याचे नळ कसे चालतात, नळातून पाणी येतं तर कोणता फ्लो लागतो, कोणते वेगवेगळे लॉज लागतात, कोणकोणते लॉसेस होतात, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर, अरे अजून बाकी आहे, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट कसं वर्क करतं, बरोबर आहे, म्हणजे पाणी धबधब्यातून पाणी साठवलं तर धरणांमध्ये पाणी साठवलं जातं, मग ते बाकी पेनस्टॉक थ्रू येतं, मग ते छान छान सुंदर आपल्या टर्बाईनवर, मग त्या ठिकाणी आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. मग हे कशा प्रकारे वर्क करतं, आपला घरात आपण म्हणतो ना पाणी आलं मोटर लावा, अरे मोटर नसते ती, तो असतो सेंट्रिफ्युगल पंप. हा सेंट्रिफ्युगल पंप कसा वर्क करतो, बरोबर आहे, बोरिंग मध्ये आपली छान छान सुंदर सुंदर जो पंप असतो तो पंप कसा वर्क करतो. ओ बापा, या सर्व गोष्टी तुम्हाला या विषयामध्ये शिकायच्या, या ब्रांचमध्ये तुम्हाला शिकायच्या, समजतंय. या ब्रँड बद्दल मी सर्व सांगू शकतो, मी या ब्रँडचा माणूस आहे डायरेक्टली, ठीक आहे ना. चला असो, तर बघा याचे फ्युचर स्कोप कुठे कुठे आहे, तर तुम्ही कोणत्याही कंपनीत जा, मेकॅनिकल वाल्यांचं काम मेकॅनिकल वालाच करणारे, रोबोट करतील मान्य आहे, पण रोबोट बनवणारा सुद्धा मेकॅनिकल वाला आहे. तुम्ही म्हणशाल की सर मग कॉम्प्युटर आहे, अरे कॉम्प्युटरचं जे बाहेरचं जे हार्डवेअर आहे, तो बॉक्स डबल असेल, लॅपटॉपचे बाहेरचे कोटेशन ते मॅन्युफॅक्चर करणारा सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं वायर झालं, नंतर तुम्ही समजा मोबाईल, कोणती गोष्ट घ्या, त्याला मॅन्युफॅक्चरिंग आलं म्हणजे मेकॅनिकल वाला भाऊ आला, बरोबर आहे. तर मेकॅनिकल वाल्याला मरण नाही, पहिले सांगतो, माय बाप ब्रांच डायरेक्टली, याला मरण नाही. हा, एक तुम्हाला सांगतो की या मेकॅनिकल ब्रांचच्या विद्यार्थ्यांना स्टार्टिंग पगार खूप कमी भेटतो, पण सर्वांना जॉब मिळतो, सर्वांना जॉब मिळेल याची गॅरंटी माझी, सर्वांना जॉब मिळेल, पण स्टार्टिंग सॅलरी खूप कमी असते. मग हळूहळू तुमचा परफॉर्मन्स बघितला तर तुम्ही किती अपडेट आहात ते बघितलं जातं, या सर्व गोष्टी बघितल्या जातात. तर यामध्ये वेगवेगळे सेक्टर आहात, म्हणजे तुम्ही जर समजा बघा क्वालिटी कंट्रोलमध्ये जॉब करू शकता, तुम्ही डिझायनिंग, तुम्हाला जर डिझाईन आवडतं तुम्ही डिझाईन वगैरे तयार करू शकता, डिझाईन इंजिनियर म्हणून तुम्ही काम करू शकता, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग आवडत असेल तर प्रोडक्शन इंजिनियर म्हणून तुम्ही काम करू शकता, जर तुम्हाला व्हेकल वगैरे आवडत असेल तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टर म्हणजे गाड्यांच्या सेक्टरमध्ये काम करू शकता. भविष्यात इलेक्ट्रिक व्हेकलला जबरदस्त स्कोप येणार, तुम्हाला माहिती आहे. पहिले जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल आलं होतं ना, लोक म्हणायचे भारतात चालणारच नाही, कोणीच घेणार नाही डायरेक्टली. अरे आता जर तुमचे 5 मित्र जर बघितले, 5 पैकी एका जणाकडे ओला असते किंवा जे पण काय असेल एखादी इलेक्ट्रिक व्हेकल असते, बघा तर हा फरक पडतो. हळूहळू या गोष्टी वाढत जाईल. आता इलेक्ट्रिक कार वगैरे पण आपल्याकडे आलेला आहे, चार्जिंग पॉईंट, चार्जिंग स्टेशन बनताय, इन्फ्रास्ट्रक्चर नवीन बनतंय. तर या ठिकाणी मेकॅनिकल ब्रांचला भविष्यात पुढे स्कोप आहे आणि याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच नाही. आणि बघा मला सांगा, याचं काम कॉम्प्युटर करू शकणार आहे का, याचं काम AI करू शकणार आहे, याचं काम दुसरं कोणी करू शकणार आहे का, मेंटेनन्स करायला मेकॅनिकल इंजिनियर्स लागणार आहे. तर हा विषय आहे की या ब्रांचला मरण नाही, फक्त एवढंच आहे की स्टार्टिंग पगार थोडा कमी मिळतो, पण गव्हर्नमेंट जॉबसाठी भन्नाट स्कोप आहे डायरेक्टली. सर्वात जास्त गव्हर्नमेंट जॉब असतील तर मेकॅनिकल वाल्यांसाठी सर्वात जास्त, पहिले सांगतो मी तुम्हाला. तर कॅटेगरीवाले जाऊ शकतात मेकॅनिकलकडे, थोडं कठीण आहे, थोडी टफ म्हणजे कशी मजा येऊन जाईल, अरे शिकायला अशी मजा येते डायरेक्टली, रप मजा येते डायरेक्टली, ठीक आहे. चलो, तर मेकॅनिकल ब्रांच बद्दल मला असं वाटतं मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासमोर एक्सप्लेन केल्या. प्रायव्हेट सेक्टरमध्ये थोडासा पगार कमी मिळतो, पण कसं माहिती आहे, परमनंट जॉब राहतो, टांगती तलवार नसते, म्हणजे कोणी तुम्हाला काढत नाही जनरली. कारण कसं असं माहिती आहे का, की मेकॅनिकल वाल्या लोकांना ना काम शिकवायला थोडा वेळ लागून जातो, बरोबर आहे. मग ते काम शिकल्यानं मग ते हळूहळू अपडेट होत जातात, वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी येतात, CNC प्रोग्रामिंग, आता माझं CNC प्रोग्रामिंग सुद्धा झालेलं आहे, बरोबर आहे. त्याचे जवळपास 30 ते 35 हजार रुपये घेतात CNC प्रोग्रामिंगचे. तर CNC मशीन कसं जे पूर्ण कॉम्प्युटरवर चालतं. तर हे सर्व गोष्टी ज्या आहे ना, तर या ब्रांचमध्ये आहे, खूप जबरदस्त अपडेशन वगैरे आहे. तुम्ही मेकॅनिकल ब्रांच सुद्धा निवडू शकता, ठीक आहे. चला, त्यानंतर बघा पुढची ब्रांच आहे तुमची कॉम्प्युटर आणि IT ब्रांच. तर सर हे कॉम्प्युटर आणि IT काय हो, आम्हाला काही समजत नाही सर, आम्हाला कॉम्प्युटर बी सारखं वाटतं, IT बी सारखं वाटतं. बघा असं नाहीये. कॉम्प्युटर म्हणजे काय, की मॅक्सिमम या कॉम्प्युटरमध्ये दोघांमध्ये थोडासा एक छोटासा फरक सांगून देतो. कॉम्प्युटरमध्ये मॅक्सिमम तुम्ही थेअरी बेस्ड नॉलेज घेतात, रिसर्च बेस्ड नॉलेज घेतात, एखादा प्रोग्राम कसा डेव्हलप होतोय याचं नॉलेज घेतात, याच्यात तुम्ही सॉफ्टवेअरचं नॉलेज घेतात, याच्यात तुम्ही हार्डवेअरचं सुद्धा नॉलेज घेतात, याच्यात तुम्ही कोडिंग डिकोडिंग सर्व नॉलेज घेतात कॉम्प्युटरमध्ये. तर कॉम्प्युटर ही जी ब्रांच आहे ती कोर ब्रांच आहे, कोर ही मेन ब्रांच आहे कॉम्प्युटर. आणि कॉम्प्युटरचा एक छोटासा पार्ट म्हणजे IT आहे. तर IT वाले लोक काय करतात माहिती का, हे लोक जास्त हार्डवेअरवर काम नाही करत, हे फक्त सॉफ्टवेअरचं अनालिसिस करतात.
कोडिंग कशा प्रकारे होते, या कोडिंगला आपण एनहान्स कसं करू शकू, या कोडिंगचं ऍप्लिकेशन आपण कसं करू शकू, हे प्रोग्राम बनवतात, हे प्रोग्रामचा वापर करताना शिकवतात. इंडस्ट्रीमध्ये याचा यूज कसा केला जाईल, इफेक्टिव्हली कसं वापरता येईल, हे लोक हे शिकवतात. तर आयटी वाले मॅक्सिमम सॉफ्टवेअर बेसिसवर काम करतात आणि कॉम्प्युटरवाले दोघे याच्यावर काम करतात. सॉफ्टवेअर पण आणि हार्डवेअर पण. म्हणजे कॉम्प्युटरवाल्यांना थोडं नॉलेज जास्त असतं ॲज कम्पेअर टू आयटी. क्लिअर सांगतो जे आहे ते. मला बघा, जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला शेअर करतो. तुम्ही म्हणशाल की सर तुम्ही चुकीचं सांगताय. बघा, प्रत्येक जण 100% बरोबर नसतो, प्रत्येक जण 100% चुकीचा सुद्धा नसतो. प्रत्येक जण आपापला एक्सपिरियन्स मांडत असतो. तर माझा जो एक्सपिरियन्स आहे 9 वर्षाचा, हा सर्व मी तुम्हाला सोबत शेअर करतोय. कारण बघा, ॲज अ काउन्सिलर म्हणून, करियर काउन्सिलर सोबत बघा मी भरपूर विद्यार्थ्यांना गाईडन्स वगैरे केलेलं आहे. याचे मी चार्जेस वगैरे सुद्धा घेतो. माझ्यासोबत बघा, जनरली बोलायचं असेल तर विद्यार्थ्यांकडून मी भरपूर चार्जेस घेतो, त्यांच्या आई-वडिलांकडून चार्जेस घेतो. कारण बघा, सर्वांशी भेटणं नाही पॉसिबल, नाही शक्य होत, खरंच नाही शक्य होत डायरेक्टली. आणि 11-12 डिप्लोमा, त्याच्यानंतर ऑनलाईन रेकॉर्डिंग, ऑनलाईन क्लासेस सर्व सांभाळून नाही होत. तर ना सर्व काही गोष्टी पाहाव्या लागतात, ठीक आहे ना. तर करियर काउन्सिलिंग सुद्धा आपण चालतो. तर या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो बाळांनो, की कॉम्प्युटर आयटीमध्ये मॅक्सिमम तुम्हाला सांगतो, की सर्व गोष्टी मला जे सांगितलं ते असतं. याच्यात रिसर्च थोडा जास्त करावा लागतो. या ठिकाणी डायरेक्ट ॲप्लिकेशन बेसिस काम असतं, ठीक आहे ना. या ठिकाणी डायरेक्टली कोडिंग, नंतर मग वेबसाईट डेव्हलपिंग, वेबसाईट कशाप्रकारे बनवतात, त्याला डिझाइन कसं करतात, UI डिझाइन कसं करतात, ठीक आहे ना. या ठिकाणी कॉम्प्युटरवाले इथिकल हॅकिंग वगैरे काय असतं, सायबर सिक्युरिटी काय असतं, क्लाउड इंजिनिअरिंग काय असतं, बरोबर आहे. तर ह्या सर्व गोष्टी कॉम्प्युटर आयटीवाले करत आलेले. तर कॉम्प्युटर आयटीबद्दल मला नाही वाटत तुम्हाला काही जास्त सांगायची गरज आहे. तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या लँग्वेजेस बघा, दोघांचा सिलेबस जवळपास 80 to 85% जवळपास सेम आहे. जास्त काही फरक नाहीये, ठीक आहे ना. समजतं तुम्हाला, कॉम्प्युटर पण चालतं, आयटी पण चालतं, बरोबर आहे. डिप्लोमाला तर काहीही चालून जातं. आणि बघा, एक सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस प्लेसमेंट होतं ना कॉम्प्युटर आयटी वाल्यांचं, तर एक लक्ष ठेवा. एक जबरदस्त गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. म्हणजे सांगेल असं काही नाहीये, पण सांगतोय, की ज्यावेळेस एखादी कॉम्प्युटर किंवा आयटी सेक्टरवाली कंपनी एखादी आली, TCS असो, इन्फोसिस असो, कॉग्निझंट असो, बरोबर आहे, कॅपजेमिनी असो, कोणतीही असो, या तुम्ही टॉपच्या कंपन्या सांगितल्या मी तुम्हाला. तर ह्या ज्यावेळेस ना कॅम्पस प्लेसमेंट येतं ना यांचं कॉलेजला ज्यावेळेस प्लेसमेंट वगैरे घेऊन येतात ना, तर ते असं नाही म्हणत, की आम्हाला फक्त कॉम्प्युटर पाहिजे, आम्हाला फक्त आयटी पाहिजे, असं नाही म्हणत. ते काय म्हणतात, ज्याच्याकडे कॉम्प्युटर स्किल्स आहे, तो येऊ शकतो, एक्झाम देऊ शकतो, इंटरव्ह्यू देऊ शकतो. तो जर पास झाला, तर आम्ही त्याला घेऊ. तर कॉम्प्युटर आयटी सेक्टरचे जे पण काही कॅम्पस वगैरे इंटरव्ह्यू होतात, त्यावेळेस मेकॅनिकल वाले भी येतात, इलेक्ट्रिकल वाले भी येतात, कॉम्प्युटर वाले भी येतात, आयटी वाले भी येतात, AI, ML, डाटा सायन्स, अरे बाप्पा बाप्पा, जेवढ्या पण ब्रांचेस आहेत, सर्व ब्रांचेस वाले त्या ठिकाणी येतात आणि इंटरव्ह्यू देतात. त्यांना काही घेणं नाही तुम्ही कोणत्या ब्रांचमधून इंजिनिअरिंग केलेली. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं की तुम्हाला, आम्हाला जे स्किल्स पाहिजे आहे तुमच्यामध्ये, ते तुमच्यामध्ये आहे की नाही हे आम्हाला सांगा. विषय क्लोज. तर या ब्रांचमध्ये तुम्हाला बघा शिकायचं आहे वेगवेगळ्या लँग्वेजेस, म्हणजे सी लँग्वेज काय असतं, मग नंतर तुमचं जर बघायला गेलं तर डिजिटल टेक्निक्स काय असतात, नंतर हे प्रोग्राम कशाप्रकारे बनवले जातात, कोडिंग लँग्वेज काय असते, बरोबर, ट्रूथ टेबल वगैरे काय असतात, C++, नंतर बूटस्ट्रॅप, जावा, पायथन, नंतर अँग्युलर 8, 9, 10, 11, 12 इथपर्यंत तुम्हाला शिकावं लागतं. फ्रंट एंड काय असतं, बॅक एंड काय असतं, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, UI डिझाइन, वेबसाईट डिझाइन, बरोबर आहे. नंतर लिनक्स वगैरे, बरोबर आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जातात. हार्डवेअर कशाप्रकारे वर्क करतं, सॉफ्टवेअर कशाप्रकारे वर्क करतं, बरोबर आहे. एखाद्या गोष्टीचा एस्थेटिक लूक वगैरे सर्व गोष्टी या तुम्हाला या ठिकाणी शिकायच्या आहे. समजतंय का? आणि मॅक्सिमम तुम्हाला बघायला सांगतो, कॉम्प्युटर आयटी कोणी निवडावी? सर्वात पहिले सांगतो, ज्यांचं कम्युनिकेशन एकदम जबरदस्त आहे. पहिले समजलं तुम्हाला. कम्युनिकेशन म्हणजे काय? बोलणं, आपलं लँग्वेज. आणि जर नसेल, तर तुम्ही तयार करू शकता. अजून काही वेळ गेलेली नाहीये. तुमचं इंग्लिश प्रॉपर असली पाहिजे. कारण कसं असतं माहिती आहे का? यांचे जे मॅक्सिमम जे तुम्हाला जॉब वगैरे लागल्यानंतर पहिले तो इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही मार खातात. इंटरव्ह्यू तुमची इंग्लिश एकदम सॉफ्ट असली पाहिजे. तुमची हिंदी बऱ्यापैकी चांगली असली पाहिजे. बरोबर आहे? बघा, मराठीचा मला खूप जास्त अभिमान आहे. बरोबर आहे? मराठी तर वापरलीच पाहिजे. पण कसं असतं माहिती आहे का? की तुमचे जे क्लायंट असतात ना, हे मॅक्सिमम सर्व बाहेरचे असतात. बरोबर आहे? त्यांना तर हिंदी बी चालत नाही. त्यांना चालते पूर्ण इंग्लिश डायरेक्टली. समजतंय? तर या इंग्लिश लँग्वेजवर तुमचे प्रभुत्व असलं पाहिजे. त्यावेळेस तुमचं इंग्लिश एकदम फ्लुएंट पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला नवीन दरवेळेस अपग्रेड होण्याचं तुमच्याकडे एक हे पाहिजे. नाही तुम्हाला की झालं माझं सी झालं आता मला जॉब लागला. अरे नाही रे बाबा. कॉम्प्युटर आयटी फील्डमध्ये जर तुम्हाला जॉब लागलाय, पण तुमच्या डोक्यावर कायम टांगती तलवार असेल. तुम्ही जर तुमचा परफॉर्मन्स जर चांगला नाही आला, तर तुम्हाला जॉबमधून ते केव्हाही काढून टाकतील. आणि कॉम्प्युटर आयटी फील्डमध्ये एक गोष्ट नक्की आहे, की तुम्हाला जर समजा जॉबमधून काढून टाकलं, तर त्याचं कारण तुम्ही विचारू शकत नाही. कंपनी डायरेक्ट म्हणेल, "आम्हाला कारण विचारू नका, विषय क्लोज."
तर बघा तुम्हाला कायम बघा असं नाही की तुम्हाला घाबरवतो बेटा मी, पण तुम्हाला सांगतो की तुम्हाला कायम अपडेट राहावं लागेल. जर मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली, लगेच तुम्हाला ती शिकावं लागेल, लगेच तुम्हाला ती अपग्रेड करावं लागेल. आता तुम्ही समजा एखादा वस्तू पीपीटी बनवतो, 2 तास झाले पीपीटी बनवतो, पण एखादा आला एआयच्या माध्यमातून 5च मिनिटात पीपीटी तयार करून टाकली. तर या एआय मॉड्यूल, या साधनांचा तुम्हाला उपयोग करणं शिकावं लागेल. एआय कसं यूज करता याचा वापर तुम्हाला शिकावा लागेल. बरोबर आहे ना? त्या सर्व म्हणजे बघा आता हुशार कोण आहे माहिती का? ज्याला खूप जास्त त्याच्या डोक्यामध्ये स्टोअर राहतं, ज्याची स्मरणशक्ती खूप अगाध आहे, असा व्यक्ती हुशार नाहीच आहे आता. म्हणजे हुशार आहे मान्य आहे, पण असा व्यक्ती इंडस्ट्रीमध्ये चालत नाही. कोण चालतो? ज्या विद्यार्थ्याला बघा माझं हे स्टेटमेंट डायरेक्टली लाख मोलाचं करोडोचं हे स्टेटमेंट आहे. आता फक्त त्याच व्यक्तीलाच स्कोप आहे जो अवेलेबल रिसोर्सेसचा इफेक्टिव्हली वापर करू शकतो. म्हणजे समजतंय का? म्हणजे जे वेगवेगळे एआय टूल्स आहेत त्याचा वापर करून तुम्ही एखादं मोठ्यात मोठं काम, लंबात लंब काम तुम्ही कमी वेळात कशा प्रकारे करू शकता, हे जो करू शकतो ना तो व्यक्ती हुशार आहे ह्या जगात. समजतंय का? तर आता हुशार कोण आहे? तर आजूबाजूला जे रिसोर्सेस अवेलेबल आहे त्या सर्वांचा वापर करून जो प्रॉपर रिझल्ट देईल तो आता हुशार आहे. नाही तो म्हणशाल की सर मला माझा 20 पर्यंत पाढे मी हुशार आहे. अरे नाही ना बापा, तू 20चा पाढा तुझ्या घरी ठेव बापा. तुला मला सांग की एखाद्या गोष्टीचं उत्तर तू लगेच पटकन कसं काढून देऊ शकतो? भले तू Google वापर, ChatGPT वापर, एआय वापर, DeepSeek वापर, तू समजा Microsoft Copilot वापर, काही बी वापर बाबा तू. अरे पण तू उत्तर दे बाबा, उत्तर दे. हे सर्व मॅक्सिमम जे क्लायंट असतात ना, हे विदेशातले असतात. यांच्याशी वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कम्युनिकेट करावं लागतं. तुम्हाला जर्मनी, तुम्हाला फ्रेंच शिकावं लागते. ठीक आहे ना? हे तुम्हाला घाबरवत नाही बाळांनो. कॉम्प्युटर आयटीचं तुमचं आणि कॉम्पिटिशन एकदम तगडं आहे. एकदम तगडं कॉम्पिटिशन आहे. कारण बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे कॉम्प्युटर आयटीचे कट ऑफ कसे लागतात 90च्या वरती. बरोबर. भले तुम्ही प्रायव्हेटला घेतलं तर 85च्या वरती लागतो कॉम्प्युटर आयटीचा कट ऑफ. म्हणजे तुमचं जे कॉम्पिटिशन आहे ते 85 ते 95% वाल्यांसोबत तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. सर्व हुशार आणि या सर्व हुशारांमध्ये तुम्हाला उठून यायचं डायरेक्टली. अरे पॅकेज एवढा मोठा असतो रे या कॉम्प्युटर आयटी सेक्टरमध्ये रे. याचे पॅकेज ऐकून अरे एवढ्या पॅकेजमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल वाले 2-3 बसून जातील. एवढा मोठा पॅकेज हे ऑफर करतात. समजतंय का? अरे यांचे पॅकेज अरे भन्नाट पॅकेज असतात यांचे. अरे तुम्ही जेवढं स्किल्स पेक्षा, जेवढं नॉलेज पेक्षा, जेवढं टॅलेंट पेक्षा, जेवढे कोर्सेस तुमच्या रिझ्युमेमध्ये राहतील, जेवढं तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग राहील, तेवढं तुमचं पॅकेज मोठं राहील. समजतंय का मला काय म्हणायचंय ते? तर ह्या गोष्टी तुम्ही सर्व बघा. कॉम्प्युटर आयटी मध्ये भन्नाट स्कोप आहे, भन्नाट स्कोप आहे, बद्द स्कोप आहे डायरेक्टली खरंच सांगतोय. भविष्यपूर्ण कॉम्प्युटर आयटी सेक्टरवर कारण प्रत्येकाला ऑनलाईन यायचं आहे. प्रत्येकाला आता मी स्वतः ऑनलाईन आलेला आहे बरोबर आहे तुमच्या समोर येतोय. मला सुद्धा कॉम्प्युटर आयटीची टीम लागते ना, मला सुद्धा माझं जे सुद्धा ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनला सुद्धा मला चालवायला कॉम्प्युटर आयटी वाल्यांची टीम लागते. त्यांना मला पगार द्यावा लागतो. सांगायचा हेतू आहे की सर्वजण ऑनलाईन आलेले आहात. कॉम्प्युटर आयटीची गरज सर्वांना आहे. फक्त जर तुम्हाला प्रॉपर जॉब पाहिजे असेल तर पहिल्या 10 मध्ये तुम्हाला यावं लागेल. पहिल्या 10% तुम्हाला यावं लागेल हे समजून सांगतोय मी. जर तुम्ही म्हणशाल की आम्ही कॉम्प्युटर आयटी केला आम्हाला सर्वांना जॉब मिळेल असं नाही. सर्वांना जॉब नाही मिळत रे. सर्वांना जॉब तुम्ही 100% प्लेसमेंट सीओईपीचं सुद्धा नाही. महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज सीओईपी मध्ये सुद्धा सर्वांना प्लेसमेंट होत नाही. 100% प्लेसमेंट कुठंच नाही या जगात. समजतंय का? टॉपच्या काही विद्यार्थ्यांचंच प्लेसमेंट होतं. मग कशा प्रकारे होतं? मग तुमचं ग्रुप डिस्कशन असेल, तुमचं टेक्निकल किती स्ट्रॉंग आहे, तुमचं ॲप्टिट्यूड किती स्ट्रॉंग आहे, तुमचं रिझनिंग किती स्ट्रॉंग आहे, तुमचे कॉन्सेप्ट किती क्लिअर आहे, या गोष्टीवर तुमचं सिलेक्शन होतं. तर बघा कॉम्प्युटर आयटी वाल्यांनो घ्या, मी नाही म्हणते. अरे पैसा बद या ब्रांचमध्ये जबरदस्त पैसा आहे. पण तुम्हाला कायम अपडेट राहावं लागेल हे माझं लक्षात घ्या. समजतंय? बेस्ट ब्रांचचे काही प्रॉब्लेम बिंदास घ्या. फक्त अभ्यास पहिल्यापासून करा. कॉम्पिटिशन लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये अपॉर्च्युनिटी नाहीये. सर्व प्रायव्हेटवाले मालामाल याच्यामध्ये. गव्हर्नमेंटवाल्यांना काही जास्त पगार नाही भेटत. 3 आणि 4 लाख रुपये वर्षाला भेटतात. पण प्रायव्हेटला जर बघितलं, अरे 70 आणि 80 लाख, 90 लाखाचा पॅकेज आहे. मी माझ्या ऑफलाईन कोचिंगमध्ये एखाद्याला आणलं होतं. त्याचं पॅकेज आहे 64 लाख पर ॲनम, 64 लाख पर ॲनम त्याचं पॅकेज आहे. वर्क फ्रॉम होम घरी बसून काम करतो भाऊ डायरेक्टली. बघा प्रेशर आहे. मला सांगा ते जर तुम्हाला एवढे पैसे देत आहेत तर तुमच्याकडून तेवढं काम बी करून घेतील. हे लक्षात ठेवा. फुकटाचा पैसा कोणी वाटत नाही. फुकटाचा पैसा कोणी वाटत नाही. जर तुम्हाला ते पगार देत आहे तर तेवढं काम तुमच्याकडून ते करून घेतील. 10 पट काम तुम्हाला करतील. जर तुम्हाला 10 लाख पगार देतात तर 1 करोडचं काम तुमच्याकडून करून घेतील. तेव्हा ते 10 लाख देतील ना. आणि कंपनीचा पण तेव्हाच फायदा होईल ना. तर ह्या गोष्टी समजून चला. छान ब्रांच आहे, मस्त ब्रांच आहे, सोपी पण आहे, व्यवस्थित पण आहे. फक्त आपलं टॅलेंट तुम्हाला विकसित करावं लागेल. समजतंय? ठीक आहे. चला तर भरपूर मी काही सांगून दिलं या ब्रँडबद्दल तर आय होप सो तुम्हाला थोडा फायदा झाला असेल. अरे यार थोडं लाईक करत चला रे. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करत चला रे. बघा कसं असतं तुमचं लाईक, तुमच्या कमेंट्स आम्हाला खूप मोटिवेट करतात. बघा तुम्ही भरपूर जण म्हणतात की तुम्ही ओव्हर ॲक्टिंग करता. अरे आता ती माझी पद्धत होऊन गेली आहे. ती माझी स्टाईल होऊन गेली. मी त्याला कसं काय बदलू?
मी शिकवतो पण असंच कॉमेडी होऊन शिकवावं लागतं विद्यार्थ्यांना. त्यांना त्याच्याशी फ्रेंडली वातावरण जुळलं पाहिजे. आणि कसं असतं माहिती आहे, विद्यार्थी भीतीने नाही शिकला पाहिजे, विद्यार्थी मनाने शिकला पाहिजे, स्वइच्छेने शिकला पाहिजे आणि स्वइच्छेने अभ्यासाला बसला पाहिजे. तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्यासाठी मला करावं लागतं. प्लीज पॅरेंट्स, तुम्हाला जर थोडं विचित्र वाटत असेल तर सॉरी, मी पहिलेच माफी मागतो. आणि विद्यार्थी मित्र हो, बघा 10वी नंतरचं शिक्षण खरंच वेगळं आहे, खरंच वेगळं आहे. असं नाही की 10वी मला सर्वात कमी टक्के 10वीला होते, त्याच्यानंतर माझी लाईफ पूर्ण सुधारली. बघा, सांगायचा हेतू काय माहिती का, की 10वी पर्यंत हे सर्व वेगळं होतं आणि 10वीच्या नंतर हे सर्व वेगळे. डिप्लोमा, इंजिनिअरिंग ही जी लाईफ आहे ना, ही सर्व वेगळी डायरेक्टली. त्यामुळे ब्रांच सिलेक्ट करताना गडबड नका करा. आणि बरेचसे म्हणतात मला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, मग कोणतीही ब्रांच मिळो. अरे गव्हर्नमेंट कॉलेज का बरं? पैसे वाचता म्हणून? अरे नका रे, असं नका वाचव पैसे. अरे तुम्हाला जी ब्रांच घ्यायची ना तीच घ्या. अरे प्रायव्हेट भेटलं चालेल, पण तीच ब्रांच घ्यायची तुम्हाला पाहिजे आहे. समजतंय? ब्रांच सोबत कॉम्प्रोमाइज नको, हे माझं स्टेटमेंट आहे. समजतंय का? हा, कॉम्प्युटरच्या ऐवजी आयटी चालून जाईल, आयटीच्या ऐवजी कॉम्प्युटर पण चालून जाईल, पण सहसा कॉम्प्रोमाइज नको व्हायला पाहिजे. नाही तर बस मग पाहिजे होती, मग मला मेकॅनिकल आणि भेटली सिव्हिल. नको नाही यार, असं नको व्हायला पाहिजे. समजतंय तुम्हाला? आणि मी कोणत्या ब्रांचला कमी लेखत नाही, कोणत्या ब्रांचला मी जास्त लेखत नाही. प्रत्येक ब्रांचमध्ये इक्वल स्कोप आहे, इक्वल अपॉर्च्युनिटीज आहे, इक्वल पैसा आहे. फक्त कमावता आला पाहिजे. येते का लक्षात? ठीक आहे, चला. तर पुढची ब्रांच आहे तुमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर इलेक्ट्रिकलमध्ये बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की तुम्हाला बघा सब्जेक्ट तर भरपूर सारे आहेत. ट्रान्सफॉर्मर, एसी मशीन काय असतात, म्हणजे अल्टरनेटिंग करंट जे असतं ना आपल्या घरी येतं ते असं एसी करंट, बरोबर आहे. आणि आपल्या जे बॅटऱ्या वगैरे असतात ना, आपल्या बॅटऱ्या, सेल वगैरे, ते असं डीसी करंट. तर एसी मशीन कोणकोणते आहे, डीसी मशीन कोणकोणते, दोघांचं वर्किंग काय फरक आहे, दोघांचं कशा कशा प्रकारे ते वर्क करतात, बरोबर आहे. त्यानंतर मग ट्रान्सफॉर्मर कसे वर्क करतात, इलेक्ट्रिक जनरेशन कसं होतं, पॉवर ट्रान्समिशन कसं होतं, हाय टेन्शन वायर काय असतात, बरोबर आहे. या डिप्प्यांमध्ये हे जे ट्रान्सफॉर्मर लावले जातात, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, हे कशा प्रकारे वर्क करतात. समजतंय का? नंतर फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स काय असतं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग काय असतं, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स काय असतं, पॉवर कशा प्रकारे जनरेट होते, ते आपण कशा प्रकारे स्टोअर करून ठेवतो, कशा प्रकारे आपण त्याला वापरतो. तर इलेक्ट्रिकल बद्दल सर्व 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 काही तुम्हाला या ब्रांचमध्ये शिकायचं आहे. भरपूर वास्ट याचा पण सिलेबस, ठीक आहे ना. याचा पण सिलेबस खूप मोठा आहे, असं नाही की छोटा आहे, मोठा विषय आहे, छान आहे. एक सांगतो, इलेक्ट्रिकल ब्रांच त्यांनीच घ्या ज्याला आवड असेल ना. थोडंसं वेगळी ब्रांच आहे, म्हणजे कसं माहितीये का, की इंटरेस्ट लवकर डेव्हलप नाही होत. समजतंय का? म्हणजे बघा, ज्याला आवड असेल तो तर इझिली होऊन जातो. पण ज्याला असं वाटतं की यार कोणती ब्रांच घेऊन टाकू, मग इलेक्ट्रिकल घेऊन टाकू चला. अरे असं नका करा बाबा. या ब्रांचमध्ये कॉन्सेप्ट भरपूर लागतात, जबरदस्त कॉन्सेप्ट आहे, भरपूर फंडे आहे, न्यूमेरिकल्स वगैरे भरपूर आहे, रिसर्च भरपूर करावं लागतं, बरोबर आहे. सेफ ब्रांच आहे, एकदम सेफ. सेफ म्हणजे काम कठीण आहे, पण असं नाही की तुम्हाला जॉबमधून कोणी काढून टाकेल, असं नाही होत याच्यात. बघा, मेकॅनिकल झालं, इलेक्ट्रिकल झालं, सिव्हिल झालं, बरोबर आहे. या 3 ब्रांच अशा आहे की तुम्हाला कामावर ठेवलं ना तर जनरली तुम्हाला नाही काढत, 99% तुम्हाला नाही काढत. पण जर तुम्ही समजा काही महिन्याच्या रिकामा कंपनीत काड्या करू शान, तर मग विषय तर गंभीर होणारच आहे, तुम्हाला तर आकलणारच आहे. पण तोपर्यंत मला नाही वाटत की कंपनी तुम्हाला काढते. तुम्ही स्विच करत राहतात. तुम्हीच म्हणता पगार वाढवताय का जाऊ मी, पगार वाढवून त्याने चाललो मी डायरेक्टली. हा जो पॅड आहे तो आपल्या खानदेशवाल्यांनी आणलाय. खानदेशवाले काय करायचे माहिती का, पुण्याला जायचे, बरोबर आहे, 6 महिने काम करायचे, लगेच मॅनेजरला बोलायचे भाऊ पगार वाढवता का जाऊ मी. मॅनेजर म्हणायचा बापा घे वाढवतो. मग त्याचं पाहून डायरेक्टली बाकीचे लोक करायला लागले. म्हणून पहिले जे 2014-15च्या काळामध्ये डायरेक्ट पुणेवाले काय म्हणायचे माहिती का, आम्ही खानदेशी लोकांना जॉब देत नाही. आणि हे लोक काय करतात म्हणे, आमच्याकडून शिकून घेता, 1 वर्ष 6 महिने करून घेता, लगेच पळून जाता म्हणे डायरेक्टली. म्हणून आता पुणे, मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये सर्वजण आता बॉन्ड करून घेतात की 2 वर्ष तुम्हाला काम करावंच लागेल. जर तुम्ही 2 वर्षाच्या आत जर तुम्ही समजा काम सोडत असाल तर तुम्हाला ना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळेल ना, तुमचा पी-एफ सर्व सर्व, आणि तुम्हाला अजून कंपनीला 6 महिन्यांचा पगार द्यावा लागतो. ते असं भरपूर सारे वेगवेगळे नियम्स आहे, प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे नियम्स आहे, ठीक आहे ना. चला असो, तर इलेक्ट्रिकल ब्रांच छान आहे, बेस्ट आहे, पण ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनीच ही ब्रांच घ्या. ही खतरनाक आहे, रिस्की ब्रांच आहे. रिस्की म्हणजे बघा भाऊ, ज्याला आवडत नाही तो जर या ब्रांचमध्ये पडला ना तर त्याला थोडा त्रास होईल. ठीक आहे, तर खूप छान आहे आणि गव्हर्नमेंटला जबरदस्त स्कोप आहे. महाजेनको, महाट्रान्सको, महाडिस्को, बरोबर आहे, या कंपन्या आहे बरं. नंतर एमएससी महावितरण तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे. वेगवेगळ्या पॉवर जनरेशन, रिलायन्स झालं, बरोबर आहे, टाटा झालं, अडाणी वगैरे झालं. या ठिकाणी याचं भन्नाट स्कोप आहे. गव्हर्नमेंटला तर बदबद स्कोप आहे. पीएसयू पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगला भरपूर स्कोप आहे. बघा, माझा एक व्हिडिओ सुद्धा आहे, जॉब आफ्टर डिप्लोमा किंवा जॉब आफ्टर इंजिनियर, तुम्ही बघा यार, तुम्ही व्हिडिओ. अरे भरपूर आहे, जॉब वॉज बिझनेस आहे, भरपूर जुने जुने छान छान सुंदर सुंदर व्हिडिओ मी बनवून ठेवले. व्हेरियस अपॉर्च्युनिटीज आफ्टर डिप्लोमा, बरोबर आहे. तर भरपूर सारे व्हिडिओ मी बनवून ठेवले, एकदा जा बघा रे, खूप छान व्हिडिओ बनवले मी, बरोबर. चला असं थोडे जुने आहे, पण अरे जुने तर सोनच आहे यार. चला, आता इलेक्ट्रिकल छान ब्रांच आहे, स्कोप सुद्धा चांगला आहे. फक्त एवढंच आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये पगार थोडा कमी भेटतो, स्टार्टिंग पगार थोडा कमी आहे, ठीक आहे ना. पण छान आहे, मस्त आहे, ब्रांच वगैरे एकदम व्यवस्थित आहे, ठीक आहे ना. चला असो, त्यानंतर आहे आपली सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच. आता सिव्हिल जर बघायला गेलं
तर माहिती तुम्हाला कन्स्ट्रक्शन वगैरे आहे, बरोबर आहे. तर सिव्हिलला गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये सुद्धा जबरदस्त स्कोप आहे, प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा जबरदस्त स्कोप आहे आणि गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये सुद्धा जबरदस्त स्कोप आहे. ही एकमेव अशी ब्रांच आहे ज्याला 3 सेक्टरमध्ये स्कोप आहे डायरेक्टली, बरोबर आहे. आणि लोक घर बांधणं सोडणार नाही. आता कसं होऊन झालं, मी माझ्यासाठी बी घर घेईन आणि माझ्या पोरासाठी बी घर घेईन. पोरा काय तुम्ही माझ्या नातूसाठी बी घर घेईन. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं स्वतःचं पहिलं बघा, पहिले कसं होतं माहिती का आयुष्य, पहिले आपलं घर आहे ना, सर्वजण एकत्र राहा, मिळून वाटून राहा, मस्त खा. फक्त खा प्या जगा, आरामात जगा, आयुष्य एन्जॉय करा. पण आता कसं होऊन गेलं माहिती का, जगणं गेलं चुल्यात. माया मुंबईला फ्लॅट पाहिजे, माया पुण्याला फ्लॅट पाहिजे, मग इथं बी घर पाहिजे. आता मुलांच्या लग्नासाठी बी विषय होऊन गेलं, पुण्यात फ्लॅट असेल तर मी माझी पोरगी देईन, असा विषय होऊन गेलाय. पुण्यात फ्लॅट माहिती काहीतरी वेगळंच वाटतं, डायरेक्ट जादूमंत्र वाटते डायरेक्टली. तर बघा, विषय हाच होत चाललाय की प्रत्येकाला आपलं स्वतःचं घर सोडून अजून एखादं इन्व्हेस्टमेंट पाहिजे, असं होऊन गेलंय. आणि इन्व्हेस्टमेंट पाहिजे तर एकदम सुंदर पाहिजे, इंटेरियर डेकोरेटर बी पाहिजे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सिव्हिलमध्ये भरपूर सारे स्कोप आहे डायरेक्टली. आता बघा, मग आता सिव्हिल ब्रांच कोणी घ्यायला हवी? तर ज्या विद्यार्थ्यांचा काहीतरी बॅकअप प्लॅन आहे, बॅकअप सपोर्ट आहे. मग तुमचे आई-वडील कोणी समजा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे, समजा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटमध्ये असेल किंवा कोणी समजा कन्स्ट्रक्शनमध्ये असेल, कोणी समजा डेव्हलपर वगैरे असेल, म्हणजे जे पण काय असेल ना, जर तुमचे आई-वडील कोणी बिझनेसमध्ये असेल, काका, चुलते कोणी ना कोणी ओळखीचं असेल, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असेल ऑलरेडी, बरोबर आहे, सर असो, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की सिव्हिल ट्राय करायला पाहिजे. एकदम बेस्ट आहे डायरेक्टली. आपापलं मस्त इन्फ्रास्ट्रक्चर नवीन-नवीन, जर तुमच्यामध्ये इमॅजिनेशन पॉवर आहे, तुम्ही जर तुमच्यामध्ये जर क्रिएटिव्हिटी आहे, की तुम्ही छोट्याशा जागेत खूप भव्य काही सुंदर अशी गोष्ट तुम्ही तयार करू शकताय. तुम्ही आर्किटेक्चर तुम्हाला आवडतं, तुम्हाला बिल्डिंग डिझाइन आवडते, तुम्हाला बिल्डिंगची प्रॉपर अरेंजमेंट कशी असली पाहिजे हे तुम्हाला आवडतं. एखाद्या बिल्डिंग जर बांधायची तर त्याला मटेरियल किती लागतं, सिमेंट कोणतं वापरायचं, कॉन्क्रीट कसं असतं, म्हणजे तर तुम्हाला खरंच खूप आवड असेल ना कन्स्ट्रक्शनमध्ये, या घर बांधण्यामध्ये जर तुम्हाला आवड असेल ना, नक्की तुम्ही या ब्रांचमध्ये येऊ शकता. बेस्ट ब्रांच आहे, बेस्ट ब्रांच आहे, बेस्ट ब्रांच आहे. ठीक आहे. तर यामध्ये डिझायनिंगमध्ये तुम्ही काम करू शकता. ॲज अ साइट व्हिजिट म्हणून तुम्ही जाऊ शकता, बरोबर आहे. नंतर तुम्ही एस्टिमेशन अँड प्लॅनिंगमध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे काही-काही फक्त असे आता माझे भरपूर सारे विद्यार्थी असे ते फक्त काय करतात माहिती आहे का, मोठे-मोठे कॉन्ट्रॅक्ट देतात. म्हणजे एखादी बिल्डिंग आहे ना, तर बिल्डिंग बांधायला दिवस किती लागेल, लेबर कॉस्ट किती लागेल, नंतर मटेरियल किती लागेल, किती सामान सर्व त्याचं एस्टिमेशन काढून देतात. आणि एस्टिमेशन जवळपास 95% त्यांचं ॲक्युरेट राहतं. 5% इकडे-तिकडे होणारच आहे. आता एवढं-तेवढं तर चालतं. तर या सर्व गोष्टी जर तुम्हाला खरंच आनंद असेल, आवड असेल बेटा, तर तुम्ही सिव्हिलमध्ये जाऊ शकता. बेस्ट ब्रांच आहे. ठीक आहे ना, खूप छान ब्रांच आहे डायरेक्टली, बरोबर आहे. तुम्ही जाऊ शकता. गव्हर्नमेंटसाठी सुद्धा छान स्कोप आहे, बरोबर आहे. नंतर फक्त बघा, तुम्हाला क्रिएटिव्हिटी तुमच्या डोक्यात असली पाहिजे. तुम्ही म्हणशाल, मग मला काही उमजतच नाहीये, मग डिझाइन कशी करू घराची? मग असं का, मग मला 2 रूम किचन पाहिजे, सरळ-सरळ डब्बा रेल्वेचा डब्बा काढशाल. अरे नाही, तुमची ब्युटी दाखवा त्याच्यामध्ये. तुमचं माइंड म्हणजे तुमची विचार थिंकिंगची जी ॲबिलिटी ती दाखवा. मी काहीतरी करा, त्याच जागेत मी अजून काही चांगलं करू शकतो. ह्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा. अरे खूप पुढे जाशील डायरेक्टली. येतंय का लक्षात? खूप छान आहे. स्कोप पण जबरदस्त आहे. बघा, पैसे कमवण्यामध्ये कॉम्प्युटर आयटी जबरदस्त, एक नंबरवर कॉम्प्युटर आयटी. त्यांचे पॅकेज डायरेक्टली आपल्या डोक्याच्या बाहेर असतात. यांचं कसं माहिती आहे का, थोडं ठीक आहे, मस्तपैकी जास्त पैसा नाहीये, पण ठीक-ठाक आहे, व्यवस्थित आहे. ठीक आहे ना. पैसावाले तर कॉम्प्युटर आयटीवाल्यांचं काम आहे डायरेक्टली, बरोबर आहे. चला असो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ENTC ब्रांच. आता हे काय आहे माहिती का, की सध्या जर बघितलं तर मार्केटमध्ये जबरदस्त चालणारी ब्रांच आहे. का? कारण मॅक्सिमम विद्यार्थी कॉम्प्युटर आयटीकडे चालले. पण आपले जे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट हे पण तर वाढायला लागले. मोबाईल झाले, आता कॅमेरा झाला, लाईट झाले, रेडिओ झाले, टीव्ही झाले. अरे हे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट बनवता कोण? अरे इलेक्ट्रॉनिकवाला बनवतो ना भाऊ. येतंय का लक्षात? तर इलेक्ट्रॉनिक्सवाले हे काय करतात, की एखादी गोष्ट एकमेकांशी कम्युनिकेट कशी करते. एक मोबाईलवरून बोलला, "हॅलो, कोण बोलतोय रे?" "अरे भाऊ, मी विनीत सर बोलतोय." आता तो भाऊ तो तिकडून ऐकू राहिलाय. तर माझं डिव्हाइस त्याच्या डिव्हाइससोबत कम्युनिकेट करतं कसं? कशाप्रकारे कम्युनिकेट करतंय? हे जाळ कसं आहे? नेटवर्क कसं आहे? बरोबर आहे. कशाप्रकारे नेटवर्क येतं? 2 डिव्हाइस एकमेकांशी कम्युनिकेट कसे करताय? कोणत्या प्रकारच्या त्याच्यामध्ये सर्किट कोणते वापरले? त्याच्यामध्ये काय-काय कोणकोणते इक्विपमेंट वापरले? बरोबर आहे. या सर्व गोष्टींना डिझाइन करणं, या गोष्टींना मॅन्युफॅक्चर करणं, यांची कोडिंग लँग्वेज बनवणं, यांच्या डाटाबेसवर काम करणं, हे काम कोणाचं? आपल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन वाल्यांचं आहे. तर ही ब्रांच सुद्धा एकदम सुंदर आहे. जवळपास जर बघितलं ना, तर कॉम्प्युटर आयटी सारखीच ब्रांच आहे. असं काही खूप जास्त वेगळं नाही. पण हे थोडं याच्यात काय माहिती आहे का, की आपण इक्विपमेंट्स बद्दल शिकतो. कॉम्प्युटर आयटी फक्त सॉफ्टवेअर ते कोडिंगच शिकतात. हे लोकं ते गोष्टी चालतात कसं हे शिकवतात. म्हणजे पीसीबी तुम्ही बघितलं असेल ना, त्यामध्ये बघा ते सर्किट असतात बघा, ते हिरव्या कलरचे बोर्ड असतात, मदर बोर्ड वगैरे तुम्ही त्याला म्हणतात. ते पीसीबी नेमकं चालतं कसं? मग त्याला कंडेन्सर असतं, कॅपॅसिटर असतं, रेझिस्टर असतं. आणि या सर्व गोष्टी म्हणजे इलेक्ट्रिकल पण येतं
नंतर कॉम्प्युटर आयटी पण थोडंसं येतं, कारण कोडिंग पण तुम्हाला शिकावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं टेलिकम्युनिकेशन, म्हणजे दोन इक्विपमेंट, दोन डिव्हाइसेस एकमेकांना कसे कम्युनिकेट करताय. आता ब्लूटूथ आला, ब्लूटूथचा शोध कोणी लावला? हे भाऊ आहे. वायफाय, हे भाऊ आहे. वायफाय, ब्लूटूथ मॉड्यूल, ऑर्डिनो सेन्सर वगैरे, अरे सर्व हे लोकच करतात. रोबोटिक्स मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांचा खूप मोठा रोल आहे. ठीक आहे ना. तर ही ब्रांच सुद्धा एकदम सुंदर आहे, जबरदस्त आहे डायरेक्टली. पण यामध्ये बघा, विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्याला इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे, ज्याला असं आवडतं की मोबाईल कशा प्रकारे वर्क करत असेल, बरोबर आहे. नंतर समजा एखादा इलेक्ट्रॉनिक आयटम आहे, तो कशा प्रकारे वर्क करतो, कॅमेरा कसा वर्क करतो, लेन्स काय असते, म्हणजे सर्व या गोष्टींमध्ये ज्याला आवड आहे ना, त्याने नक्की या ब्रांचमध्ये जायला पाहिजे. बेस्ट ब्रांच आहे, खतरनाक ब्रांच आहे. पगारची जर गोष्ट केली, फ्युचर स्कोप तर बद आहे डायरेक्टली. आणि बघा, तुम्हाला सांगतो आता, भारत सरकारने सांगितलं की 76,000 कोटी, 76 कोटी नाही म्हणतोय मी 76,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आता हे इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये करणार आहे. हे सेमी कंडक्टर तयार करण्याची कंपनी जी आहे ना, सेमी कंडक्टर आता आपल्या भारतातच मॅन्युफॅक्चर होणार आहे. जे आपण बाहेरून मागवायचो ना, तर सेमी कंडक्टरच्या कंपन्या आता इथंच बनणार आहे. पीसीबी सुद्धा इथंच मॅन्युफॅक्चर होणार आहे. ज्या छोट्या छोट्या चिप्स वगैरे असतात ना आपल्या, त्या चिप्स झाल्या. मेमरी कार्ड पाहिलं, मेमरी कार्ड पहिले एवढं मोठं मेमरी कार्ड राहतं, बद आता एवढंच आहे डायरेक्टली. एवढं मेमरी कार्ड 520 MB 1 GB राहायचं, आता एवढंच मेमरी कार्ड मध्ये 128 GB बसून जातं. पहिले हार्ड डिस्क एवढी मोठी राहायची, बरोबर, आता हार्ड डिस्क एवढी शिवून गेलेली आहे. तर सांगायचं आहे तू हा आहे की हे सर्व काम कोणाचं आहे? इलेक्ट्रॉनिक वाल्यांचं आहे भाऊ. तर या ब्रँचला भन्नाट स्कोप आहे. अरे मला सांगा, नवीन नवीन आविष्कार होतच राहणार आहे, आणि हे आविष्कार करणारे हे लोक आहे डायरेक्टली इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांचं. बघा, इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांशिवाय भरपूर काम, म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी या ब्रांच शिवाय अशक्य आहे डायरेक्टली. ही बेस्ट ब्रांच आहे, तुम्ही याला निवडू शकता. बेस्ट आहे, खूप छान ब्रांच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही डायरेक्टली, बरोबर आहे. पॅकेज बऱ्यापैकी चांगला आहे, छान पॅकेज मिळतो. या ब्रांचला सुद्धा बऱ्यापैकी चांगला पॅकेज मिळतो. यांना गव्हर्नमेंटमध्ये थोडा संधी आहे, जास्त नाही पण थोडा संधी आहे, जास्त नाहीये. ठीक आहे ना. इलेक्ट्रिकल मेकॅनिक्स सिव्हिल वाल्यांना एकदम हाय संधी आहे गव्हर्नमेंटमध्ये, बरोबर आहे. यांना थोडा मीडियम संधी आहे, ठीकठाक संधी आहे यांना. पण ना प्रायव्हेटमध्ये खूप चांगले जॉब्स आहे. आणि ज्यावेळेस तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग होईल, त्यावेळेस या कंपन्या भारतात आलेल्या असेल, सेटल झालेल्या असेल, तर तुम्हाला जॉबची चान्सेस सुद्धा खूप जास्त. तर तो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे प्रायव्हेट जॉबच तुम्हाला बेस्ट राहणार आहे. पगार पण, सॅलरी पण खूप छान आहे. असं नाही की एकदमच कमी, असं नाही की खूपच जास्त हाय. ठीक आहे ना. तर मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल यांच्यापेक्षा यांना पगार थोडा जास्त असतो, पण कॉम्प्युटर आयटीवाल्यापेक्षा थोडा कमीच असतो. म्हणजे मी कम्पेअर नाही करत आहे. बघा बेटा, पगार मॅटर नाही करत, तुमचं काम पण मॅटर करत. तुम्ही म्हणशाल की मला 50 लाख पगार आहे. अरे भाई, तुला काम बी तर एवढं राहील ना, तुझे चेन सर्व सर्व शिरून जाईल तुमचं. डायरेक्ट 50 लाख जर तुम्हाला पॅकेज असेल ना, तर कंपनीवाले एवढं प्रेशराईज टाकतील तुमच्याकडून सर्व काम करून बी घ्यायचं तुमच्या टीमकडून. ते पण तुमच्यामध्ये गोष्टी पाहिजे, समजतंय का. बघा, पगार कंपनी तेव्हाच देते जेवढं तुमच्याकडून ते काम करून घेते. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ही ब्रांच सुद्धा एकदम बेस्ट आहे, छान आहे, मस्त आहे, व्यवस्थित आहे. ठीक आहे. चला, आता एआय आणि डाटा सायन्स बघा. तर ज्या विद्यार्थ्यांना एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे बघितलं असेल तुम्ही, रोबोट्स वर्क करतात. तुम्ही बघितलं का तो हॉलिवूडचे पिक्चर वगैरे. आता मला सर्वात फेवरेट हॉलिवूडचं बघितलं असेल तर आयरन मॅनची सिरीज तुम्ही बघितला. तुम्ही म्हणशाल की कसं तुम्ही काय छोट्या पोरांसारख्या गोष्टी करता. अरे भाऊ, आयरन मॅनची सिरीज बघा तुम्ही, खूप छान आहे. हॉलिवूड पिक्चर जे आहे ना, समजा ॲव्हेंजर वगैरे जे आहे समजा, बरोबर आहे. तर त्या पिक्चरमध्ये जार्विस नावाचा एक कॉन्सेप्ट होता. जार्विस माहिती तुम्हाला, ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती असेल. तर जार्विस हा काय होता, एआय मॉडेल होता, एक प्रकारचा काय होता, एआय मॉडेल, बरोबर आहे. तुम्ही रोबोट पिक्चर पाहिला असेल रजनीकांतचा, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा जो रोबोट येतो ते वर्क करतं बेटा एआय वर. कशावर वर्क करतं, एआय वर. चॅट जीपीटी तुमचं येऊन गेलेलं आहे. गुगलमध्ये तुम्ही समजा गुगलवर एखादी गोष्ट टाकला, लगेच ते तुमचं जेमिनी वगैरे काय ते आपलं ते येऊन जातं. तर सांगायचा हेतू आहे की एआय भन्नाट होऊन गेलेलं आहे डायरेक्टली. आता डॉक्टरांची कमी म्हणजे डॉक्टर लोकांचं म्हणजे हे पण आहे ना, हेच करायला लागलं आता. तुम्ही फक्त टाका, मला ताप आहे, सर्दी आहे, डोकं सुद्धा दुखत आहे, गैर दुखत आहे, मला चांगली गोळी सजेस्ट करा. तुम्ही फक्त एवढं डीपसीकवर टाका, गुगलवर टाका, चॅट जीपीटीवर टाका, तुम्हाला डायरेक्टली गोळ्यांची नाव येऊन जाईल. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, काही दिवसानंतर आहे ना, डॉक्टरांची गरज सुद्धा कमी होऊन जाईल. म्हणजे जनरल जे सर्जन आहे ना आपले, सर्दी ताप डोकेदुखीवाले, हे सुद्धा कमी होऊन जाईल डायरेक्टली. ते तुम्ही फक्त सांगा, सिम्पटम्स सांगा, तुमची जीभ रेडिश आहे का, तुमचा गळा दुखतोय का, मग तुम्हाला ताप आहे का, एकदा तुमचा ताप थर्मल सेन्सर, बरोबर आहे. म्हणजे सर्व गोष्टी आता एआय थ्रू होत चाललेल्या डायरेक्टली, बरोबर आहे. भरपूर गोष्टी एआय थ्रू होत चाललेल्या डायरेक्टली. तर एआय हे भारताचं म्हणजे भारताचं नाही, सॉरी, पूर्ण जगाचं फ्युचर हे आहे एआय. एआय हे पूर्ण जगाचं फ्युचर आहे. पहिले सांगतो मी डायरेक्टली. अरे एआय म्हणजे माणसाचा दिमाग. माणूस ज्या पद्धतीने विचार करतो तसा आता एआय विचार करायला लागलाय. तसे रोबोट विचार करायला लागले डायरेक्टली, बरोबर आहे. तर हे सर्व जे सर्व विकसित होतं बेटा, एक तुम्ही काय म्हणतो आर्टिफिशियल
एक माइंड आहे बेटा, तो माइंड, एक मेंदू आहे बेटा, तो मेंदू, आर्टिफिशियल मेंदू आहे तो डायरेक्टली. तर हे सुद्धा भन्नाट ब्रांच आहे, पण डिप्लोमावाल्यांनी निवडू नका मला असं वाटतं. म्हणजे निवडू का नका, कारण आता नका रे, पहिले कोरवर लक्ष द्या. हे कोर नाहीये, एआय हे कोर नाही, हे एक सब ब्रांच आहे. तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता एआय मध्ये, पण मला असं वाटतं डिप्लोमा नका करू. डिप्लोमा कॉम्प्युटर आयटी मधून तुम्ही करू शकता. हा, इंजिनिअरिंग करताना तुम्ही एआय घ्या, मग डेटा सायन्स. डेटा सायन्स म्हणजे काय, की आता बघा या ठिकाणी जो डेटा वगैरे आहे, डेटा म्हणजे काय, सिंपल आपण बघू की जळगावमध्ये, आता मी जळगावला राहतो म्हणून जळगावचं एक्झाम्पल देतो बरं. जळगावमध्ये पॅरासिटामॉल टॅबलेट किती जण यूज करता, म्हणजे एका हप्त्याला पॅरासिटामॉलचा सेल किती होतोय, किती लोक कन्झ्युम करताय. अच्छा, मग या भागामध्ये आता मी अयोध्यानगरला आलो किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या मागे माझा क्लास आहे, तर त्या ठिकाणी किती लोक कन्झम्पशन करताय पॅरासिटामॉलचं. मसाला एवढे लोक एका मसाला पॅरासिटामॉलचा सप्लाय या ठिकाणी जास्त करा. किती लोक आहे की ज्यांच्याकडे आयफोन आहे, त्यांचा डाटा कलेक्ट करा. मग हा डाटा सायन्स म्हणजे काय, की जो डेटा आहे त्या डेटाला गॅदर करणं. समजतंय का. आता बघा, जे पण काही समजा तुमचे एक्झाम वगैरे होतात, बरोबर आहे, गव्हर्नमेंट एक्झाम वगैरे आता ऑनलाईन व्हायला लागले, बरोबर आहे. तर हा ऑनलाईन एक्झाम होतात, मग या प्रॉपर हा जो डेटा जमा होतो, या डेटाला अनालिसिस, एक्झाम सुद्धा तुमच्या ऑनलाईनच चेक केला, तर ऑनलाईनच रिझल्ट टाकता. अरे डेटाबेसचं काम आहे. अरे फ्लिपकार्ट, अमेझॉन, त्यांना कसं काय समजतं रे भाऊ, त्यांना कसं काय समजतं की तुम्ही समजा हे मागवलं तर हे बरोबर तुमच्या प्रॉपर तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे सर्व डाटा ते सेव्ह करून ठेवतो, तुमचा ऍड्रेस ते सेव्ह करून ठेवता, बरोबर आहे. आमचं ऍप्लिकेशन, आमच्या ऍप्लिकेशन सर्व लेक्चर ते सेव्ह करून ठेवतात. अरे डेटाबेस आहे, डाटा आहे हा तुमचा, बरोबर आहे. हा सर्व या डाटावरचं बघा, याच्यावर जग कायम आहे. भविष्य याच्यावर आहे बेटा, आपलं जे भविष्य आहे याच्यावर आहे, म्हणजे प्रगत उज्ज्वल भविष्य याच्यावर आहे. बेस मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिलवर आहे, बेस मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिलवर आहे. पण जे भविष्य उज्ज्वल, जे हाय लेवलचे लोक, हे सर्व याच्यावर चालणार डायरेक्टली. समजतंय का. तर चांगली लाईफ, बेस्ट लाईफ पाहिजे असेल, ॲस्थेटिक लाईफ पाहिजे असेल, एकदम डायरेक्टली श्रीमंत, गर्भ श्रीमंत लाईफ पाहिजे असेल, तर हे ब्रांचेस तुमच्यासाठी बेस्ट आहे. पगार दाबून दुबून पगार भेटतो, एकदम जबरदस्त पगार भेटतो डायरेक्टली, काहीच टेन्शन नाही, पगाराबद्दल विषयच नाही डायरेक्टली. पण मला असं वाटतं की घाई नको, डिप्लोमाला या ब्रांचेस निवडू नका, इंजिनिअरिंगला तुम्ही निवडू शकता. ठीक आहे ना. छान ब्रांच आहे, अशा भरपूर साऱ्या ब्रांचेस आहे अजून. आता ऑटोमोबाईल बद्दल सांगायला होतं, फक्त गाड्या, फक्त व्हेकल, तर डिप्लोमाला सुद्धा तुम्ही ही ब्रांच निवडू नका, तुम्ही मेकॅनिकलच निवडा. आता बघा, भरपूर हे लेक्चर खूप जास्त मोठं होऊन जाईल डायरेक्टली. ठीक आहे ना. चला, तुम्ही काही ब्रांचेस वगैरे जे आहे ते आपण वाटलं असेल तुम्हाला, जर तुम्ही म्हणशाल तर आम्हाला सांगू देशाल. तर ऑटोमोबाईलमध्ये तुम्हाला थोडं सांगून देतो, आता जाऊ द्या शेवटची ब्रांच कशाला ती कामं. तर ऑटोमोबाईलमध्ये तुम्ही फक्त गाड्यांबद्दल, 2 व्हीलर 4 व्हीलर या कशा प्रकारे डिझाईन होतात, यांच्या थिसिस काय असते, यांची फ्रेम कशी डेव्हलप होते, यांचे सस्पेन्शन कसे वर्क करतात, बरोबर ना. नंतर यांचे फायर सिस्टीम कशी वर्क, यांचे इंजिन कसे काम करतात, यांचे ब्रेक कसे वर्क करतात, एबीएस सिस्टीम, अँटी ब्रेकिंग सिस्टीम आलेली आहे, अँटी स्किड ब्रेकिंग सिस्टीम आलेली आहे, गाडी सरकत नाही, स्लिप मारत नाही, डिफरन्शियल काय मॅटर आहे, म्हणजे गाड्यांबद्दल सर्व 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 डिझाईन पासून सर्व 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 हे तुम्ही शिकतात ऑटोमोबाईलमध्ये. हे सुद्धा मार्केट मोठं आहे, कारण प्रत्येकाला आता बाईक पाहिजे. आमच्या वेळेस कसं व्हायचं माहिती का, आता तुम्हाला खरं सांगतो, माझ्या वडिलांकडे एमएटी होती, तर माझ्या इंजिनिअरिंगच्या लास्ट सेमिस्टरपर्यंत मी सायकलच वापरली. म्हणजे एकदम इतकं वाईट वाटायचं ना, परिस्थिती यार, परिस्थितीला काय करू शकतो. पण माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं, मी त्याच्यातच खूप 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 आभार मानतो माझ्या आईवडिलांचे, की त्यांनी मला शिकवलं, प्रॉपर सर्व काही केलं, ॲटलीस्ट सपोर्ट तरी केला, बरोबर आहे. माझ्या इंजिनिअरिंगची फीस सुद्धा मी भरलेली, अर्धी फीस मी भरतो, अर्धी फीस माझ्या आईवडील जमा करायचे. कारण त्यांचा खूप कमी, म्हणजे जवळपास माझ्या आईला 2-2.5 हजार पगार होता, माझ्या वडिलांना 6,000 रुपये महिन्याला पगार होता. तर कसं कंपनीत कसं शिकलेलं बघा, मग ते सांगतो, शिक्षण खूप मॅटर करतं. शिक्षण माणसाची जी दिशा आहे, विचाराची जी थिंकिंगची जी पॉवर ही वाढवतो. त्यामुळे लक्ष ठेवा, शिका, खूप पुढे जा, खूप पुढे जा. आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवलं, मी माझ्या आईवडिलांची मानेल तेवढं धन्यवाद कमी डायरेक्टली. आणि माझं फक्त एवढं स्वप्न आहे यार, एवढं स्वप्न आहे, माझ्या आईवडिलांची हर एक स्वप्न पूर्ण केल्याशिवाय त्याला मरण नको यायला पाहिजे. देवाला फक्त एवढीच मागणी आहे भाऊ, माझ्या आईवडिलांचे सर्व स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मला फक्त देऊ, आणि तिथे मी पूर्ण करणारच आहे. आपले आईवडील आपल्यासाठी सर्व काही बेटा. खरं सांगतो मुलांना, तुम्हाला सांगतोय, आईवडिलांना नाही, तर मुलांना सांगतो मी या सर्व गोष्टी. बघा, मला खरं सांगतो, की जर समजा आपण आजारी पडलो, आपलं काही झालं समजा, तर आपले मित्र ये जा करतात, नातेवाईक येतात जातात चालले जातात, पण आपले आईवडील आपल्यासोबतच दिवस रात्र आपल्यासाठी जागतात. आपल्या जर आजारी असेल आपल्या जवळ झोपतील, रात्रभर आपल्या जवळ थांबतील. आपल्याला थोडंसं बी काही झालं की लगेच ते काळजी घेतील बेटा. तर खरं सांगतो, आपल्या आईवडिलांसारखं कोणीच नाही, त्यांच्यासाठी जगा बेटा. बाहेर हे सर्व मोह माया बेटा. ओरिजिनल प्रेम पाहिजे असेल, माया पाहिजे असेल, करुणा पाहिजे असेल, ती आपल्या आईवडिलांमध्ये शोधा. देव आहे बेटा ते आपल्यासाठी. ठीक आहे ना. त्यांची स्वप्न पूर्ण करणं हे तुमचं सर्वात पहिलं कर्तव्य बेटा. बाकी सर्व जग गेलं चुल्यात. ठीक आहे. तर चला, आपला विषय काय, ऑटोमोबाईलचा. तर आता अरे हा विषय कुठला कुठे चालला गेला तो. तर मी सायकलवर जायचं भाऊ, पोरगी बिरगी दिसली आमच्या घरातल्या पोरीसला की डायरेक्ट रस्ता चेंज. अरे म्हणजे लाज वाटायची, थोडंसं वाईट वाटायचं की यार सर्व गाड्यांवर फिरताय.
म्हणजे तुम्हाला सांगतो की मी खूप लेट गाडी घेतली डायरेक्टली. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमिस्टरला मी डायरेक्ट तोपर्यंत सायकलवर चालायचो. खूप सायकल, एवढी सायकल चालवली मी डायरेक्टली, खूप सायकल चालवली. बघा खूप कठीण गोष्टीतून गेलो. कधी-कधी सांगेल तुम्हाला, आज ती सांगायची वेळ नाहीये, योग्य ती वेळ. पण खरं सांगतो बेटा, मी जेव्हापासून 2015 पासून मी क्लासेस घेतोय. मी जवळपास 10 किलोमीटर जायचो, सायकलवर 10 किलोमीटर यायचो. ठीक आहे. नंतर कॉलेजला जायला रिक्षासाठी पैसे नव्हते, तर आम्ही जायचो, सायकलने जायचो. बस स्टँडच्या जवळ आमचं बीजे मार्केट आहे, त्या बीजे मार्केटला आम्ही सायकल लावायचो. तिथून पायी जायचो, बस स्टँडला बस पकडायचो, कॉलेजला जायचो, 10 ते 6 कॉलेज करायचो, 6 वाला परत यायचो. नंतर संध्याकाळी 7 ते 9 परत मी क्लास घ्यायचो. एका फाउंडेशनमध्ये मी क्लास घ्यायचो. सकाळी 6 ते 9 मी माझा स्वतःचा पर्सनल क्लास होता पिंपळाच्या आसपास. तिथे मी क्लास घेतो. संध्याकाळी 7 ते 9 मी दुसऱ्या क्लासवर शिकवायचो. खूप मेहनत केलेली बेटा, लहानपणी खूप मेहनत केलेली. बघा, आणि तुम्हाला जर तुमचे आई-वडील प्रॉपर शिकवताय, सर्व फीस ते पेड करताय, तर बघा त्याची तुम्ही जाणीव करा. ठीक आहे ना? समजतं तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? तर आता कसं होऊन गेलंय, आताचे पोरं नाही भाऊ, ते नाही ऐकत. ते म्हणतात, "पप्पा गाडी पाहिजे." माझी 12वी झाली, माझी डिप्लोमा झाला, मला गाडी पाहिजे. गाडी असेल तर मी क्लासला जाईन, नाही तर मी जाणार नाही, असं होऊन गेलेलं आहे. तर प्रत्येकाला गाड्या लागायला लागल्या आता, बरोबर आहे. एक घरात 2-2, 3-3 गाड्या होऊन गेलेल्या डायरेक्टली, बरोबर आहे. पप्पांसाठी वेगळी, बहिणीसाठी वेगळी, ताई, माई, काका, भाऊसाठी वेगळी. तर प्रत्येकासाठी आता वेगवेगळे होऊन गेलेलं आहे. तर गाड्यांची डिमांड तर भन्नाट आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ऑटोमोबाईलला जबरदस्त स्कोप तुमचा असणार आहे. याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एवढं जास्त डिमांड नाहीये, बरोबर आहे. पण प्रायव्हेटमध्ये आहे. जबरदस्त मार्केट आहे. प्रायव्हेटमध्ये, पी-एस-यूमध्ये खतरनाक मार्केट याचं असणार आहे. ठीक आहे ना? चला. त्यानंतर पुढे आता बरेचसे विद्यार्थी काय मिस्टेक करतात? तर सर्वात पहिली मिस्टेक ते काय करतात माहिती आहे का? मार्कांच्या बेसिसवर तुम्ही ब्रांच चूज न करा. मग मला 90% सर. मग मी 90% मला मेकॅनिकल जर घेतली, तर लोक मला नाव ठेवतील. आता असं नसतं बे. तर तुम्ही मला जर 75% सर मला कॉम्प्युटर गव्हर्नमेंट भेटणार नाही. अबे गव्हर्नमेंट नाही भेटणार, प्रायव्हेट घे बाबा. तुला आवडते ना ती ब्रांच, बघा. ब्रांच सोबत कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्ही म्हणशाल की मला गव्हर्नमेंटच कॉलेज पाहिजे, कमी फी लागते. अरे यार, बघा पॅरेंट्स लोकांना तुम्हाला मी एक हात जोडून विनंती करतो, पैसे जाऊ द्या. तुमच्या मुलावर खर्च करा. जर त्याला जी ब्रांच पाहिजे ती त्याला घेऊ द्या. प्रायव्हेट भेटलं तरी चालेल, पण ब्रांच सोबत कॉम्प्रोमाइज करू नका. तर ब्रांच खूप महत्त्वाची आहे. तर पर्सेंटेजच्या बेसवरून तुम्ही जज नका करा तुमच्या विद्यार्थ्याला पण. बरोबर आहे? आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला पण सांगतोय, जर तुम्हाला वाटतंय की मी खरंच करू शकेल, तरच तुम्ही योग्य ती ब्रांच सिलेक्ट करा. तुमची आवड-निवड पाहून ब्रांच सिलेक्ट करा. मार्कांना पाहून ब्रांच सिलेक्ट करू नका. तर मला 95% मग मी कॉम्प्युटर घेऊन टाकतो. नाही तर मला लोकं नाव ठेवतात. अबे लोकं गेले चुल्यात. लोकं काही तुमचं काही तुम्हाला खाऊ-पिऊ घालायला लोकं येणार नाहीये. पहिलेच सांगतो मी तुम्हाला डायरेक्टली, बरोबर आहे. तर बघा, सिंपलची गोष्ट आहे. तुमच्या मार्कांच्या बेसिसवर ठरवू नका की तुमच्यासाठी कोणती ब्रांच योग्य असेल. ठीक आहे ना? चला. त्यानंतर डोंट फॉलो फ्रेंड्स ब्लाइंडली. मित्रांना तर बिलकुल माझी पूर्ण गँग चालली आहे ENTCला, मी बी चाललो ENTCला. असं नका करू भाऊ. आलं का लक्षात? येतंय का लक्षात मला काय म्हणायचंय? तुमचे सर्व मित्रपरिवार चाललाय मेकॅनिकलला. चालले तुम्ही मेकॅनिकलला. आमची अरे दोस्ती हम नहीं छोडेंगे. अबे छोडेंगे तोडेंगे वाल्या. अबे त्याचा विषय, त्याचं स्वप्न वेगळे, तुझे स्वप्न वेगळे, त्याच्या आयुष्याचा पेपर वेगळा, तुझ्या आयुष्याचा पेपर वेगळा. अरे त्याचे गोल्स वेगळे, तुझे गोल्स वेगळे. अरे बाबा कशाला चाललाय त्याच्या ब्रँडला? अरे तुला आवडते का ते बघ. अरे मित्रांना फॉलो करू नका. बघा, मैत्री नक्की तुम्ही शेवटपर्यंत टिकवा. पण याचा अर्थ असा नाही की त्याने घेतलं म्हणून मी विचारलं. अरे असं नाही यार, असं नका करू. समजतंय का? तर मित्रांना ब्लाइंडली फॉलो नका करा. हां, ब्लाइंडली म्हणजे काय? जर तो खरंच योग्य त्या मार्गावर जात असेल ना आणि तुम्हाला वाटतं नाही यार, मला सुद्धा असं वाटतं की ही पण माझ्यासाठी बेस्ट असेल, तर नक्की जा. नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तो चालला मग मी बी चालला. मग काही बी राहू. मी काही मग त्याने हा फॉर्म भरला, मी बी असाच फॉर्म भरेन. मी बी असेच ऑप्शन टाकेन. अबे बाबा तुले 80% तुले 75 50% तुले. येतंय का लक्षात? तर ह्या गोष्टींचा समन्वय साधा, मला असं म्हणायचंय. ठीक आहे ना? तर मित्रांना असं एकदम अंधुकपणे डायरेक्टली फॉलो नका करू. बघा, की तू योग्य मार्ग निवडतोय की नाही निवडत आहे. सर्व गोष्टी ज्या पण काही ना त्या व्यवस्थित बघा आणि त्यानंतर निर्णय तुम्ही घ्या, असं मला म्हणायचंय. ठीक आहे? त्यानंतर पुढचं तुमचं काय? डोंट अझ्युम वन ब्रांच इज इझी ऑर हार्ड. कोणतीच ब्रांच इझी नाहीये, कोणतीच ब्रांच हार्ड नाहीये. समजतंय का? कोणतीच ब्रांच सोपी नाही. तुम्ही म्हणता, "का हो सर तुम्ही आता तसं बोलले मेकॅनिकल हार्ड आहे." अरे हार्ड कोणासाठी आहे? तिला कॉन्सेप्ट शिकायचे, तिला फक्त रट्टा मारणं आहे. त्याच्यासाठी हार्ड ब्रांच आहे मेकॅनिकल ब्रांच. पण ज्याला कॉन्सेप्ट आवडतात, जिला खरंच नवीन-नवीन गोष्टी टेक्नॉलॉजी शिकायला आवडतात, जिला खरंच आवडतं की मशीन कशाप्रकारे वर्क होतात, त्यासाठी अरे अरे एकदम छान आहे त्याची ब्रांच. बघा कोणतीही ब्रांच इझी नाहीये, कोणती ब्रांच हार्ड नाहीये. इझी हार्डवर तुम्ही ठरवू नका रे, तुम्ही कोणती ब्रांच घेतली पाहिजे. समजतंय का? त्यानंतर रिसर्च डीपली बिफोर डिसाइडिंग. तर ज्यावेळेस तुम्ही डिसाईड करशील एखादी ब्रांच, तर प्रॉपर रिसर्च करा, की त्याचा फ्युचर स्कोप काय आहे? मला या ठिकाणी जॉब करणं आवडेल का? ही ब्रांच जर मी निवडली, तर मला कोणकोणत्या ठिकाणी जॉब करता येईल? कोणकोणते गव्हर्नमेंट जॉब मला देता येईल? अरे सर्व अवेलेबल आहे तुम्हाला. मी तुम्हाला आता सांगितलं, या रिसोर्सेसचा वापर जो करू शकला, तोच सर्वश्रेष्ठ विद्यार्थी आहे.
समजतंय का? आता आता बरेचसे विद्यार्थी आपल्या YouTube चॅनलला आले असेल. हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्याने पाहिला तर त्याला मॅक्सिमम डाऊट तुमचे क्लिअर झाले असेल असं मला वाटतंय. आणि मी माझ्याकडे जेवढे एक्सपिरियन्स होतो ना, सर्व तुमच्यासोबत शेअर करू शकलोय. आता बघा, असं तर होणार नाही की 9 वर्षाचा एक्सपिरियन्स मी काय ते अर्धा पाऊण तासाचं काहीतरी लेक्चर होईल ते. आता मला पण नाही माहिती तो व्हिडिओ कितीचा होईल. पण जे होईल ते होईल. आता एवढं सर्व तुम्ही नाही करू शकत, पण जेवढं होईल शक्य तेवढं मी सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. समजतंय का? तर बघा, तर थोडा रिसर्च करा, डीपली व्यवस्थित विचार करा. सर्व पॅरेंट्स, अरे तुम्ही तुमचा पूर्ण परिवार बसा. पप्पा मला ही ब्रांच निवडायची, निवडू का हो? बघा बरं, या ब्रांचला पुढे असा स्कोप आहे. मस्त एक कागद तयार करा, कागदावर लिहा. आणि हे तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कारण तुम्हाला याच्यातच पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. बघा, तुम्ही डिप्लोमा करशाल, इंजिनिअरिंग करशाल, नंतर तुम्ही पुढे BE करशाल, BTech करशाल, MTech करशाल, मास्टर करशाल, तुम्ही वेगवेगळे कोर्सेस करशाल, जॉबला लागशाल. अरे त्याच ब्रांचमध्ये तुम्हाला पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. तर त्यानुसार तुम्ही सुद्धा डिसिजन घेतले पाहिजे असं मला वाटतं. रिसर्च करा डीपली, त्यानंतर ब्रांच निवडा. येतं लक्षात तुम्हाला सर्वांना? ठीक आहे, चलो. आणि बघा, आपल्याला सुंदर, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की बघा, आपलं ॲप्लिकेशन आहे विनीत ट्युटर. आणि बघा, थोडंसं तुम्ही करू शकता माझ्यासाठी. विनीत ट्युटोरियल आपलं ॲप्लिकेशन आहे, एकदा जा, आमचं शिकवणं बघा रे. अरे खूप साध्या भाषेत शिकवतो रे मी विद्यार्थ्यांना. त्यांना आवडतं पण, आणि त्यांना डिप्लोमा सोपा वाटायला लागतो, डायरेक्टली एकदम सोपा वाटायला लागतो. इतक्या सोप्या भाषेत मी विद्यार्थ्यांना शिकवतो, बरोबर आहे. आणि हा बेसिक फाउंडेशन आपला कोर्स आहे, 10 रुपयाचा कोर्स आहे. इंटरनेट हँडलिंग चार्जेस धरून 30 रुपयाला जाईल. अरे एक वडापाव, आता जर तुम्ही चीज बर्गरवाला वडापाव घेतला, चीजवाला, अवे तो 30 आणि 35 रुपयाला येतो. अवे तुमची कोल्ड कॉफी 40 आणि 50 रुपयाची येते. तर 30 रुपयाचा कोर्स मला नाही वाटत की तुमच्याकडे खूप मोठा आहे. जर तुमचं बेसिक कच्चं असेल तर तुम्ही तो कोर्स करा, बरोबर आहे. आता तुम्हाला वाटतं आमचं बेसिक एकदम स्ट्रॉंग आहे, एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही आपल्या डिप्लोमाचा आपला जो कॉम्बो आहे फर्स्ट इयरसाठी, डिप्लोमासाठी म्हणतोय मी, तर डिप्लोमासाठी आपले क्लास, आणि लवकरच आपण इंजिनिअरिंग सुद्धा स्टार्ट करणार आहोत. डिप्लोमासाठी जो आपला कॉम्बो डील आहे, त्याच्यात M1 पण पूर्ण 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 प्रॉपर शूट केलेलं आहे. मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा मी शूट करतो, रिव्हिजन लेक्चर घेतो. अरे शेवटी डाऊट सॉल्व्हिंगला लाईव्ह लेक्चर मी घेतो विद्यार्थ्यांचे, बरोबर आहे. इंग्लिश प्रॉपर शिकवलेलं आहे, केमिस्ट्री, फिजिक्स हे प्रॉपर सर्व काही, प्रॉपर सर्व सिलेबस नवीन स्कीमनुसार रेकॉर्ड केलेला आहे. एकदम जबरदस्त भाषा शिकवलंय, प्रत्येक एक्झाम्पल. आणि मी सांगतो, माझे मॅथचे लेक्चर तुम्ही केले, प्रॉपर वही लिहिली, त्याच्या बाहेर तुम्हाला काहीच जाणार नाही डायरेक्टली. अरे सर्व न्यूमेरिकल तुमचे प्रॉपर कव्हर केले जातील, सर्व प्रकारचे न्यूमेरिकल तुमचे कव्हर केले जातील. फक्त प्रॅक्टिस करा. आणि 1899 काही खूप मोठी अमाऊंट नाहीये, छोटीशी अमाऊंट आहे. तर तुम्ही वाटलं असेल तुम्हाला एक्स्ट्रा काही डिस्काउंट लागला असेल, डिस्काउंट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही आपला जो हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपले हेल्पलाईन नंबर तुम्हाला पहिले मी व्हिडिओमध्ये सांगितले आपले, बघा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपले हेल्पलाईन नंबर असतात, त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला इतर काही इन्फॉर्मेशन लागली व्हॉट्सअपला मेसेज करा, प्लीज कॉल नका करू. कॉल पॉसिबल नाही होत उचलणं सर्वांचे, ठीक आहे ना. तर बघा, सर्व कॉम्बो आहे आणि डिस्काउंट आहे, आणि 1899 म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये. पाणी पावसाचे दिवस आहे, विद्यार्थी ऑफलाईन जाऊ शकेल याची गॅरंटी नाही. कॉलेजमध्ये कशा प्रकारे शिकवलं जाईल, फास्ट शिकवलं जाईल, स्लो शिकवलं जाईल, आपल्या मुलाला कळेल की नाही, अरे आतापासूनच लागून जा तयारीला, आपला कोर्स परचेस करून लागून जा. आमचे पहिले फ्री डेमो लेक्चर बघा, तुम्ही सुद्धा, पॅरेंट्स सुद्धा बघा, विद्यार्थ्यांसोबत बसून बघा रे, दोघी जण मिळून बघा, आवडेल तुम्हाला, 100% आवडेल, याची गॅरंटी मी घेतो, ठीक आहे ना. आणि पहिलं चॅप्टर मी फ्री शिकवून दिलेलं आहे, ऍप्लिकेशनवर जा, फ्री पहिले चॅप्टर मी डायरेक्ट फ्री शिकवून दिलेलं आहे, म्हणजे ओपन लॉक नाही दिलेलं लेक्चर डायरेक्टली. आणि ऍप्लिकेशन कसं यूज करता त्यात सुद्धा मी व्हिडिओ दिलेला आहे खालती, तो कसं यूज करता, काय करता, सर्व काही मी तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे ना. आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल, आणि आवडला असेल तर एक लाईक करून टाका, एक छोटीशी सुंदरशी कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ठीक आहे ना. बघा, वाईट नका करू रे, वाईट ज्या गोष्टी माझ्याकडून चुका झाल्या असेल त्या क्षमस्व, आणि ज्या आवडल्या असेल नक्की तुम्ही अप्रिशिएट करू शकता. कारण तुम्ही जर आमची कौतुक केलं, स्तुती केली, थोडं बरं वाटतं, चांगलं वाटतं थोडंसं, ठीक आहे ना. कारण बघा, एक सांगू तुम्हाला, आमच्या आयुष्याचं खरं सत्य हे तुमच्यापासून सुरू होतं आणि तुमच्यावरच संपतं. तुमचा रिझल्ट आला तर आमचं नाव मोठं होईल, तुमचा रिझल्ट कमी आला आमचं नाव खाली, तर आम्ही आमचा रिझल्ट बरकरार ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी नक्की हा प्रयत्न करत राहतो. विद्यार्थ्यांसाठी जे काही होईल, जे काही मार्गदर्शन लागेल ते आम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत राहतो. मध्ये आमच्या ऑनलाईन लेक्चरला सुद्धा मोटिवेशन देत राहतो, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आयुष्य कसं घडायचं ते आम्ही डोस देत राहतो. आणि हो, आमचे ऑफलाईन क्लास वगैरे आहे, त्या ठिकाणी गेस्ट लेक्चर आम्ही घेत राहतो, सर्व काही विद्यार्थ्यांसाठी करत राहतो. आमचं जीवन आहे ते विद्यार्थ्यांसाठी समर्पित केलेलं आहे. तर व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.